तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन। आज या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व धम्मबंधू भगिनी, त्याचप्रमाणे धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती हा कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना प्रथमतः सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सर्वांना एक विनंती की आम्ही हा गेल्या जुलै महिन्यापासून जो उपक्रम सुरू केलेला आहे, हा उपक्रम आपणाला जर आवडत असेल तर या उपक्रमाचे एकूण 129 भाग आम्ही धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत। जर आपणाला खरोखरच हा संपूर्ण उपक्रम आवडत असेल, योग्य वाटत असेल, तर आपण सर्वांनी हा चॅनल पाहावा व आपले कुटुंब, मित्रमंडळी, नातेवाईक यांनाही हा चॅनल पाहण्यासाठी प्रेरित करावं। त्याचप्रमाणे या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी, शेअर्स आणि कॉमेंट्स करण्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी आम्हाला मदत करावी, ही सर्वप्रथम आपणाला विनंती करतो। आणि जर आपण ओळीने हे 129 आमचे सगळे व्हिडिओ आहेत हे जर पाहिले तर आपणाला आम्ही हे जे पर्व सुरू केलेलं आहे त्या संपूर्ण पर्वाचं उद्दिष्ट आणि त्या पर्वाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या लक्षात येईल। त्याचप्रमाणे आजचा आपला जो कार्यक्रम हा जो आहे, हा आपला कार्यक्रम जो जुलै 2023 पासून जो आपण सुरू केलेला आहे, त्या कार्यक्रमाचा आपण जो अभ्यासक्रम ठरवलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या प्रमाणे जो दुसरा टप्पा आहे आणि त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपले एकूण 13 भाग संपन्न झालेले आहेत आणि आजचा जो आपला हा 14वा भाग आज आपण संपन्न करीत आहोत। आजच्या 14व्या भागाचा जो विषय आपला आहे त्या विषयाचं नाव आहे की बुद्ध, धम्म व अशोक पुन्हा भारताला मिळवून देणारे ब्रिटिश अधिकारी। हे जे शीर्षक आपलं आहे की बुद्ध, धम्म आणि अशोक हे पुन्हा भारताला मिळवून देणारे जे ब्रिटिश अधिकारी आहेत, हे जे शीर्षक आहे या शीर्षकाचा आधार म्हणजे जे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या आधारे आपण हे शीर्षक ठरवलेले आहे आणि त्या साहित्याचा आधार घेऊनच आजचा आपण हा जो विषय आहे तो आपण सादर करणार आहे। या विषयाचा आपलं जे उद्दिष्ट आहे की म्हणजे बुद्ध धम्माचं म्हणजे याचं स्पष्टीकरण आपण या शीर्षकाचं स्पष्टीकरण देण्यासाठी जर द्यायचं म्हटलं तर 12व्या शतकापासून ते 19व्या शतकापर्यंतच्या 700 ते 800 वर्ष भारतामध्ये बौद्ध धम्म हा किंवा बौद्ध धम्माचे बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेली स्थळं ही आहेत, ही पूर्णपणे जमिनीत गाडली गेलेली होती। त्यामुळे बौद्ध धम्माचं भारतामध्ये नामोनिशान 700 ते 800 वर्ष मिटलेले होते। बौद्ध धम्म इथं होता असा संदर्भही सर्व लुप्त, असा संदर्भही नव्हता, सर्व लुप्त झाल्यासारखं वाटत होतं। बुद्ध, धम्म व अशोक ही व्यक्तिमत्व ही ऐतिहासिक असूनही त्यांना इथल्या प्रस्थापितांनी पौराणिक केलेलं होतं। त्यामुळे बौद्ध धम्माचा दावा करणारे कोणीही शिल्लक राहिले नव्हते। अशा पार्श्वभूमीवर पुरातत्व खात्याच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बुद्ध, धम्म व अशोक यांचा पुनर्शोध लावला, म्हणजे त्या संपूर्ण स्थळाचा पुनर्शोध लावला। पुरातत्व संशोधनाच्या आधारे बुद्ध, धम्म व अशोक ही वास्तवता असल्याचे भारताला, जगाला व बौद्ध अनुयायांना पुराव्यानिशी दाखवून दिलेले आहे व बुद्ध, धम्म व अशोक पुन्हा भारताला मिळाले हे समजावून सांगण्यासाठीच आपण आजचा विषय जो आहे तो विषय आपण सादर करीत आहोत। त्यामुळे आजचा जो विषय आहे त्याचं स्पष्टीकरण सांगितल्यानंतर हा विषय समजावून सांगण्याचं नेमकं उद्दिष्ट काय आपलं, तर त्याची 3-4 उद्दिष्ट जी आहेत ती आपल्या समोर ठेवतो। त्यातलं पहिलं उद्दिष्ट म्हणजे की मूळ, शुद्ध व संप्रदाय विरहित धम्मासाठी पुरातत्वाचा आपण अभ्यास करण्याची आवश्यकता आहे। त्याचं स्पष्टीकरण असं की 2500 वर्षात बुद्ध धम्मात भेसळ झाली आहे, दैवतीकरण बुद्धाचं झालेलं आहे, ब्राह्मणीकरण झालेलं आहे, संप्रदायात विभागणी झालेली आहे,
तंत्रमंत्राचा समावेश झालेला आहे. बौद्ध धम्मामध्ये काल्पनिक घटनांचा सुद्धा समावेश केलेला आहे. लोकांना संभ्रमात टाकण्याचा सुद्धा प्रयत्न झालेला आहे. या पार्श्वभूमीवर जर मूळ बुद्ध धम्म व अशोक काय आहे हे समजावून घ्यायचे असेल तर त्यासाठी एकमेव साधन म्हणजे ब्रिटिशकालीन पुरातत्व अधिकाऱ्यांनी जे पुरातत्वीय संशोधन केलेलं आहे, या संशोधनाच्याच आधारे आपल्याला मूळ बुद्ध धम्म आणि त्याचा संपूर्ण इतिहास समजून येऊ शकतो. बाबासाहेब आंबेडकरांनी दावा केला होता, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी कोणता दावा केला होता की मी कोणता बौद्ध धम्म स्वीकारणार आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी दावा केला आहे की मी मूळ शुद्ध व संप्रदाय विरहित बुद्ध धम्म स्वीकारला आहे. मग ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दावा केलेला मूळ शुद्ध व संप्रदाय विरहित बुद्ध धम्म समजावून घ्यायचा आहे, त्यांनी पुरातत्व खात्यातील ब्रिटिश अधिकारी व त्यांच्या संशोधनाचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर या देशामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध होऊन गेले होते, सम्राट अशोक होऊन गेला होता, बौद्ध धम्माचा इतिहास या देशामध्ये होता, तरी सुद्धा त्याचं संपूर्ण या देशामध्ये नामोनिशान मिटवलं होतं आणि त्यांना पौराणिक कथेमध्ये टाकलं होतं. म्हणजे जे ऐतिहासिक महापुरुष होते त्यांना पौराणिक महापुरुष करून टाकलेलं होतं. त्यामुळे इंग्रज पुरातत्व संशोधकांनी बुद्ध धम्म अशोक यांना इंग्रज पुरातत्व संशोधकांनी बुद्ध धम्म अशोक या पौराणिक केलं होतं, त्याचं रूपांतर त्यांनी ऐतिहासिक पुरुष व धम्मात केलेलं आहे. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्यांच्या संशोधनाच्या माध्यमातून ज्या महापुरुषांना पौराणिक केलं होतं त्याच महापुरुषांना इंग्रज अधिकाऱ्यांनी हे ऐतिहासिक आणि वास्तवात असलेले महापुरुष होऊन गेलेले महापुरुष आहेत अशा पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे हे पुरातत्वीय संशोधन आपण माहिती करून घेण्याची आवश्यकता आहे आणि ते समजावून सांगण्याच्या उद्देशानेच हा विषय आपण ठेवलेला आहे. त्यानंतर आपण हा विषय समजावून घेण्याची आवश्यकता का आहे, तर पुरातत्वीय खात्याचं जे संशोधन असतं किंवा पुरातत्वीय खात्याच्या माध्यमातून जे सांगितलं जातं की त्याला जगामध्ये कोणीही चॅलेंज केलं जात नाही, कारण त्याच्यातले प्रत्येक गोष्ट ही स्वतःच त्याचा पुरावा असते. त्यामुळे पुरातत्व खात्याचा जो पुरावा आहे त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही, त्याच्या अस्तित्वावर शंका घेऊ शकत नाही. ग्रंथ व शास्त्रांनी मात्र आपल्या देशामध्ये बुद्ध धम्माचा घात केलेला आहे. या मूळ व शुद्ध बुद्ध धम्म समजावण्यासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे की आपला हा विषय स्पष्ट करण्याचा जो प्रमुख हेतू आहे तो म्हणजे आपल्या देशामध्ये धम्माच्या भवितव्यासाठी बौद्ध धम्माचं पुनरुज्जीवन नेमकं कसं झालेलं आहे, कुणी केलेलं आहे, का केलेलं आहे याचा अभ्यास न करता आपण सातत्याने आपल्या समाजामध्ये बौद्ध धर्माचा उदय कसा झाला, त्याचा अस्त कसा झाला याची चर्चा करतो, परंतु बौद्ध धम्म या देशातून जो लुप्त झालेला होता त्याचं पुनरुज्जीवन नेमकं कोणी केलेलं आहे, कसं केलेलं आहे, कशा पद्धतीने केलेलं आहे, त्याच्यावर काय संशोधन झालेलं आहे, हा विषय मात्र सातत्याने चर्चेला येताना दिसत आपल्याला कुठेही नाही. त्यामुळे ब्रिटिश या देशामध्ये आले, इंग्रज पुरातत्व खातं निर्माण केलं आणि त्यांनी या देशामध्ये जी बौद्ध स्थळं संपूर्ण जमिनीखाली गाडली गेली होती ती कशी शोधून काढली आणि कशी पुन्हा आपल्याला या देशामध्ये मिळवून दिलेली आहे या विषयाची सातत्याने कुठेही चर्चा होताना दिसत नाही. म्हणून आपण हा विषय आज चर्चेसाठी ठेवलेला आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची ही जबाबदारी आहे की या देशामध्ये बुद्ध धम्माचं पुनरुज्जीवन कशा पद्धतीने झालेलं आहे, कोणी केलेलं आहे, कसं केलेलं आहे या अभ्यासाकडे दुर्लक्ष न करता या अभ्यासाकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ही बाबासाहेबांच्या अनुयायांची म्हणजे जबाबदारी आहे असं आम्हाला अधिकृतपणे वाटतं. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मूळ शुद्ध व संप्रदाय विरहित बुद्ध धम्म द बुद्धा अँड हिज धम्मा या ग्रंथाद्वारे दिलेला आहे, तो समजावून घेण्यासाठी ब्रिटिशकालीन पुरातत्व संशोधक व त्यांचं संशोधन यांचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. या उद्देशासाठी आपण हे जे उद्देश आहेत या उद्देशासाठी आपण आजचा विषय आहे तो सादर करीत आहोत. हा आजचा विषय आणि हे संपूर्ण जे पर्व आहे या संपूर्ण पर्वातून आपल्याला संदेश काय द्यायचा आहे, तर या संपूर्ण पर्वातून आणि आजच्या विषयातून सुद्धा आपल्याला सातत्याने एकच संदेश द्यायचा आहे आणि तो संदेश म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुनरुज्जीवित धम्माच्या विकासासाठी 22 प्रतिज्ञा आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म यावर आधारित बौद्ध जीवन पद्धती
म्हणजेच बौद्ध आचारसंहिता निर्माण झाली पाहिजे, हा विषय गेली 38 वर्ष आम्ही निरंतरपणे धम्मसंहिता या शीर्षका अंतर्गत करीत आहोत. हा उद्देश साध्य करण्यासाठी किंवा हाच संदेश देण्यासाठी आम्ही जुलै 2023 पासून हे जे प्रबोधन पर्व आहे ते प्रबोधन पर्व आम्ही सुरू केलेलं आहे. आपण या विषयाचं शीर्षक काय आहे, या विषयाचं स्पष्टीकरण काय आहे आणि या विषयाचं सादर करण्याचं उद्दिष्ट काय आहे हे पाहिल्यानंतर आपण आता अधिकृतपणे या विषयाचा खऱ्या अर्थाने सुरुवात करताना त्यामधला पहिला जो मुद्दा आहे तो पहिला मुद्दा म्हणजे 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत, म्हणजे हे या कालखंडामध्ये या देशामधला बौद्ध धम्म जो आहे तो इथला आपण काय पाहिलेलं आहे की या देशामध्ये बौद्ध धम्म हा नष्ट झाला नाही, या देशामध्ये बौद्ध धम्म हा ऱ्हास झाला नाही, आपण हे संपूर्ण पाहिलेलं आहे. तर आपण काय पाहिलेलं आहे की या देशामधला बौद्ध धम्म संपला नाही, या देशामधला बौद्ध धम्म नष्ट झाला नाही, या देशामधल्या बौद्ध धम्माचा ऱ्हास झाला नाही, तर या देशामधल्या बौद्ध धम्माचं काय झालंय, रूपांतर झालेलं आहे असं आपण पाहिलेलं आहे. म्हणजे काय पाहिलं आपण की बुद्ध मूर्तीचं देवी देवतामध्ये रूपांतर झालं, बुद्ध विहारांचं मंदिरामध्ये रूपांतर झालं, आणि जे बौद्ध साहित्य आहे हे बौद्ध साहित्य काही मालकीचं केलं तर त्याच्यामध्ये भेसळ करून त्याचं ब्राह्मणीकरण करण्यात आलेलं आहे. मग शिल्लक काय राहतं ह्याचा जर आपण विचार केला की बुद्ध मूर्तीचं देवी देवतामध्ये रूपांतर झालं, विहारांचं मंदिरामध्ये रूपांतर झालं, साहित्यामध्ये भेसळ मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलं, मग आता ज्याचं रूपांतर करता येत नाही, म्हणजे ज्याचं रूपांतर करता येत नाही, ज्याच्यामुळे भेसळ करता येत नाही आणि जे आपल्या मालकीचंही करता येत नाही, असं नेमकं काय बौद्ध धम्माचं शिल्लक राहिलेलं आहे, तर जे असं जे शिल्लक राहिलेलं आहे ते नेमकं जमिनीच्या खाली गाडलं गेलेलं आहे किंवा त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करून त्याचं संपूर्ण उद्ध्वस्तपणा करण्यात आलेलं आहे. आणि ते म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनाविषयीची जी स्थळं आहेत, ही संपूर्ण जी स्थळं आहेत ही संपूर्ण स्थळं जमिनीखाली गाडली गेलेली आहेत. त्यामुळे ही जी गाडली गेलेली असल्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धम्माचा संपूर्ण इतिहास जो आहे तो इतिहासच ऑटोमॅटिक काय होतो की तो इतिहासच आपल्याला त्याची कुठली स्थळं नाहीत, जी आज आपण सगळी स्थळं पाहतो ही स्थळं आज आपल्याला दिसतात, परंतु ब्रिटिश येण्याच्या कालखंडात किंवा 12 ते 18व्या शतकापर्यंत ही सगळी काय झाली होती, ही सगळी स्थळं नेस्तनाबूत झालेली होती. त्यामुळे बुद्ध आणि त्यांचा धम्म या संदर्भामध्ये याचं 12 ते 18व्या शतकामध्ये कशा पद्धतीनं ही वातावरण किंवा परिस्थिती होती त्याचं थोडक्यामध्ये अशा पद्धतीने स्पष्टीकरण केलेलं आहे की भारतात उगम पावलेला बौद्ध धम्म आशिया खंडातील इतर देशात जाऊन स्थिरावला. कालांतराने भारतातच त्याचं अस्तित्व पार पुसून गेलं. त्या धम्माला राजाश्रय देणाऱ्या आणि देशी विदेशी त्यांचा प्रचार करणाऱ्या सम्राट अशोकाची ही तीच गत झाली. एवढीच की भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक ही दोन्ही व्यक्तिमत्व ऐतिहासिक असताना त्यांना या देशात पौराणिक पुरुष म्हणून मानले जाऊ लागले होते. हिंदू राजांच्या छळवणुकीने बौद्ध अनुयायी त्रस्त झाले होतेच, त्यात 12व्या शतकात आलेल्या मुस्लिम आक्रमकांनी बौद्ध भिक्षूंच्या कत्तली केल्या, विहार उद्ध्वस्त केली, विद्यापीठ नष्ट केली आणि बौद्ध ग्रंथांनी युक्त अशी ग्रंथालये जाळून टाकली. भारत देशात बौद्ध भिक्षू म्हणून कोणी शिल्लक राहिला नाही. कत्तलीतून जे वाचले ते जीव वाचवण्यासाठी शेजारच्या देशात पळून गेले आणि उपासकांनी सरळ सरळ इस्लाम धर्माचा स्वीकार सुद्धा केला. सोपान जगताप यांनी आपल्या बौद्ध धम्माचा शोध आणि ब्रिटिश अधिकारी या ग्रंथामध्ये हे स्पष्टीकरण दिलेलं आहे. म्हणजे 12 ते 19व्या शतकाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये बौद्ध धम्माचं कसलंही नामोनिशान राहिलेलं नाही. आता ज्यामध्ये नामोनिशान राहिलं नसल्यामुळे इथं दावा करण्याचा प्रश्नच अजिबात बौद्ध धम्माचा येत नव्हता. 12 ते 18 शतकाच्या दरम्यान स्तूप असतील, स्मारक असतील, विहार असतील, स्तंभ असतील, मूर्त्या असतील, या सगळ्या जमीनदोस्त झाल्या होत्या आणि येथील साहित्यांचा म्हणजे ही जी आपण म्हटलं की जी स्मारक होती, जी विहार होती, जी मोठमोठी स्थळं होती, यांचं नेमकं काय झालं, तर आपण इतिहासामध्ये वाचायला जर गेलं की जेव्हा पुरातत्व खात्याचं जर याच्यात वाचायला गेलं तर आज जी आपण सगळी ऐतिहासिक स्थळं पाहतो ह्या ऐतिहासिक स्थळं अशी सुंदर होती,
तर ती जी सामुग्री होती त्या सामग्रीच्या आधारे त्या गावातल्या किंवा त्या ठिकाणच्या लोकांनी त्या सामुग्रीच्या आधारे आपली घरं किंवा असं बांधण्यासाठी त्याचा वापर केलेला होता. त्यामुळे ही जी सगळी ऐतिहासिक स्थळं, याचं वर्णन जगतापने असं केलेलं आहे की 12व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंतच्या 700 वर्षाच्या कालावधीत स्तूपांच्या स्वरूपातील स्मारके आणि विहारे, स्तंभ, मूर्त्या ज्या होत्या त्यातील स्मारके आणि विहारे भाजक्या विटांनी आणि घडलेल्या दगडांनी बांधलेली असल्याने त्यांच्या डागडुजी अभावी ती जमीनदोस्त झाली. त्यांच्यावर मातीचा थर जमा होऊन ती जमिनीत गाडली गेली व त्यांची लहान मोठी टेकाडे बनली. सारनाथ येथील स्तूप, नालंदा येथील स्तूप, अमरावतीचा स्तूप, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार इत्यादी ठिकाणे हिंदू लोकांना भाजक्या विटांच्या आणि दगडांच्या खाणी वाटल्या. येथील विटांनी आणि दगडांनी गावेच्या गावे वसली, मंदिरे बांधली गेली. त्या विहारातून नेलेल्या मूर्तींना वेगवेगळी नावे देऊन त्यांनी पूजा सुरू केली. बौद्ध धम्माला वाहून घेतलेल्या सम्राट अशोकाने भगवान बुद्धांच्या जीवनातील घडामोडीशी ज्या ज्या स्थळांचा संबंध आला त्यांचे जन्मस्थळ लुंबिनी, त्याला ज्ञानप्राप्ती झालं ते बुद्धगया, जिथे त्याने पहिले प्रवचन दिले ते सारनाथ आणि जिथे त्यांचे महापरिनिर्वाण झाले ते कुशीनगर या ठिकाणीच नव्हे तर आत्ताच्या अफगाणिस्तान पाकिस्तानासह संबंध भारतात स्तूप बांधले, पण धम्मोपदेशासाठी स्तंभ उभारले, शिलालेख उभारले, लेणी तयार केली. याची परंपरा जी सुरू केली होती ती संपूर्णपणे स्थळं जी आहेत ती संपूर्ण स्थळे काय झाली होती, नाहीशी झाली होती. त्यामुळे ही परिस्थिती कधीपर्यंत आहे की 12व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंत, म्हणजे 700 ते 800 वर्षाचा हा कालखंड आहे. हा जो कालखंड आहे या कालखंडाच्या नंतर ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये येते आणि ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये आल्यानंतर पुन्हा जे हे संपूर्ण इथल्या देशातला बौद्ध धम्म जो आपण म्हणतोय की तो या नामशेष झालेला आहे, पण आपण त्याला नष्ट म्हणत नाही, आपण त्याला ऱ्हास झाला म्हणत नाही किंवा आपण त्याला अंत झाला म्हणत नाही, तर आपण म्हटलं की ते रूपांतरित झालेलं आहे. आणि ही जी स्थळं आहेत ही स्थळं काय आहेत, ही सगळं जमिनीखाली गाडलेली गेलेली आहेत. हा जो संपूर्ण इतिहास आहे हा संपूर्ण इतिहास पुन्हा किंवा ही स्थळं पुन्हा जिवंत करण्याची जी किमया घडलेली आहे ती 18व्या शतकामध्ये ब्रिटिश या देशामध्ये येतात आणि ब्रिटिशांच्या माध्यमातून या देशामध्ये ती किमया घडलेली आहे. त्याच्या 3 गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत. त्या 3 गोष्टी की पुन्हा हे सगळं वैभव कशा पद्धतीने प्राप्त झालेलं आहे त्याच्या 3 गोष्टीचं सोपान जगताप यांनी आपल्या ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे की इसवी सनाच्या 5व्या शतकात बौद्ध धम्माचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या फाहियान आणि 7व्या शतकात आलेल्या हुयेनत्संग या चीनी प्रवाशांनी भारतामध्ये भ्रमण करून सर्व बौद्ध स्थळांना भेटी देऊन नोंद करून ठेवली होती. दुर्दैवाने ही प्रवास वर्णने चीनी भाषेत असल्याने 19व्या शतकाच्या मध्यापर्यंत कुणालाच त्याची माहिती होऊ शकली नाही. ही प्रवास वर्णने प्रथम फ्रेंच भाषेत भाषांतरित झाली. ही भाषांतरे उपलब्ध होईपर्यंत 18व्या शतकात भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या नोकरीवर आलेल्या नोकरदारांना देशातील विविध भागात प्राचीन अवशेषातील काही भाग दृष्टीत पत्तीस पडू लागले होते. विल्यम जोन्सने कलकत्ता येथे स्थापन केलेल्या एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून त्याची माहिती एकत्र करून ती प्रसिद्ध होऊ लागली होती आणि संशोधनाला चालना मिळाली होती. संशोधनासाठी आता चीनी प्रवाशांची प्रवास वर्णनेही उपलब्ध झाली होती. सत्याचा शोध घेण्याची वृत्ती असणाऱ्या या ब्रिटिश नोकरदारांनी त्या प्रवास वर्णनाचा उपयोग करून भगवान बुद्धाच्या जीवनाशी निगडीत असणारी सर्वच्या सर्व स्थळे शोधून आणि सम्राट अशोकाच्या काळातील ब्रह्मी आणि खरोष्ट लिपीचा अर्थ लावून ही दोन्ही व्यक्तिमत्व ऐतिहासिक असल्याचे जगाला सिद्ध करून दाखवले. बौद्ध धम्माचा त्रिपिटक हा धम्मग्रंथ ऐतिहासिक सत्यावर आधारित असल्याचेही त्यांनी सांगितले. म्हणजे हे जे संपूर्ण बौद्ध स्थळांचा पुन्हा जो शोध लागला किंवा ब्रिटिशांनी पुन्हा आपल्या समोर तो निर्माण करून दिला किंवा तो आपल्याला शोधून तो आपल्याला मिळवून दिला, याच्यासाठी 3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत. म्हणजे शोध कशाच्या आधारे लागला की या देशामध्ये आपण म्हटलं की बुद्ध झाला, बुद्धाची ही सगळी गोष्ट होती आज आपण सांगतोय,
परंतु 12 ते 18व्या शतकामध्ये याचं कुठेही संदर्भ आणि काहीच नव्हता. हा संदर्भ कुठून मिळतो? तर पहिली गोष्ट की या देशामध्ये जे चीनी प्रवासी आले होते आणि त्या चीनी प्रवाशामध्ये 2 चीनी प्रवासी महत्वाचे आहेत, एक फायन दुसरा हेनसांग. हे दोघे जण महत्वाचे आहेत, कारण या दोघांनी संपूर्ण भारतामध्ये म्हणजे फायन संपूर्ण भारतामध्ये फिरला, परंतु त्यांनी जे जी स्थळं पाहिली त्या स्थळाचं त्यांनी आपल्या डायरीमध्ये संपूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे. हेनसांगनी सुद्धा संपूर्ण माहिती लिहून ठेवलेली आहे. भारताला जो पुन्हा बौद्ध धर्म मिळालेला आहे किंवा जे भारतामध्ये संशोधन पूर्णपणे झालेलं आहे, त्या संशोधनाचं किंवा ब्रिटिशांनी हे संपूर्ण संशोधन केलेलं आहे, ते कशाच्या आधारे केलेलं आहे? तर चीनी प्रवाशांनी जे या देशामध्ये बुद्धाचा जन्म कुठे झाला, कुठलं विहार कुठे होतं, कुठलं स्थळ कुठे आहे, हे जसंच्या तसं लिहून ठेवल्यामुळे त्यांनी जे चीनी भाषेमध्ये लिहिलं होतं त्याचं रूपांतर प्रथम फ्रेंच भाषेमध्ये झालं आणि त्यानंतर ते इंग्लिशमध्ये झालेलं आहे. परंतु त्यांनी लिहिलेल्या माहितीच्या आधारे ही ठिकाणं शोधण्याचं जे काम आहे ते कोणी केलं? ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शोधण्याचं काम केलं. नाही तर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी असंच शोधलं नसतं ना. इथं अवशेष दिसतात, काही दिसतात, पण जमिनीच्या खाली काय आहे, कुठे आहे हे मात्र बुद्धगया कुठे आहे किंवा सारनाथ कुठे आहे किंवा सांची कुठे आहे किंवा कौशांबी कुठे आहे किंवा बुद्धाच्या जीवनाशी संबंधीमध्ये ही सगळी स्थळं आहेत आणि ती नेमकी कुठे आहेत हे शोधायची. तर कशाच्या आधारे शोधायची? तर तो जो आधार या देशामध्ये आणि बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये आहे तो म्हणजे चीनी प्रवाशांनी या देशामध्ये 5व्या आणि 7व्या शतकामध्ये येऊन जो अभ्यास केला आणि तो अभ्यास आपल्या डायरीमध्ये जसाची तसा लिहून ठेवला, त्याच्या आधारे पुन्हा भारतामध्ये बौद्ध धर्माची ही सगळी शोधण्यासाठी काय झालेली आहे? मदत झालेली आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा कुठला? तर दुसरा मुद्दा हा की ही जी सगळी स्थळं आहेत ही स्थळं कोणी निर्माण केली होती? ही सगळी स्थळं सम्राट अशोकाने निर्माण केलेली होती. म्हणजे बुद्धगया असेल, सारनाथ असेल किंवा बुद्धाच्या जीवनासंबंधामध्ये जे जी काही सगळी स्थळं आज आहेत ही सगळी स्थळं कोणी निर्माण केली? की सम्राट अशोकाने आपण म्हटलं की 84,000 स्तूप किंवा बुद्ध विहार निर्माण केली होती. आणि संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये जे काही निर्माण झालेलं आहे ते सम्राट अशोकाने निर्माण केले आहे. पण ते जे निर्माण केलेले जे प्रत्येक ठिकाण किंवा प्रत्येक बौद्ध पवित्र स्थळ आहे ते मजबूतीने निर्माण केलेलं होतं. म्हणजे चांगली घडलेली दगड असतील किंवा त्याची अनेक वर्षानुवर्षे ते टिकावेत असे मजबूत असल्यामुळे म्हणजे सम्राट अशोकाचे जे स्तंभ सापडत आहेत आज ते सुद्धा स्तंभ किती अस्ताव्यस्त केले तरी जसेच्या तसे आज आपल्याला ते स्तंभ मिळत आहेत. त्यामुळे पहिलं कारण चीनी प्रवाशांनी लिहून ठेवलं की इथं हे होतं, परंतु ते आता जमिनीमध्ये गाडल्यानंतर पुन्हा उकरून ज्यावेळेस काढतोय त्यावेळेस पण ते जसंच्या तसं उपलब्ध आहे. हे जसंच्या तसं उपलब्ध असण्याचं कारण काय आहे? तर ते सम्राट अशोकाने अतिशय काळजीपूर्वक आणि मजबूतीनं ते निर्माण केलेली विहार असतील, ते निर्माण केलेलं चैत्य असेल, ते निर्माण केलेलं स्तंभ असतील किंवा लिहिलेले जे शिलालेख असतील हे जसंच्या तसं उत्खननामध्ये पुन्हा आपल्याला मिळालं, कारण सम्राट अशोकाने ते व्यवस्थित असं बनवून ठेवलं होतं. ही दुसरी गोष्ट. म्हणजे 3 गोष्टी आहेत की बौद्ध धर्म पुन्हा आपल्याला मिळण्यासाठी. त्यात पहिला चीनी प्रवाशांचं वृत्तांत, दुसरा जो आहे तो सम्राट अशोकाने हे व्यवस्थित बनवून ठेवलेलं होतं आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे की जे ब्रिटिश अधिकारी भारतामध्ये आले त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी म्हणजे त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण त्यांना झाला. त्यांनी तन मन धनाने म्हणजे सुरुवातीला ब्रिटिश सरकारने सुद्धा हे उत्खननामध्ये असं काही डिपार्टमेंट निर्माण केलं नव्हतं किंवा याच्यासाठी अधिकाऱ्यांना काही प्रोत्साहित केलं नव्हतं सुरुवातीला. पण काही ब्रिटिश अधिकारी असे होते की त्यांनी स्वतः इंटरेस्ट याच्यामध्ये घेऊन त्यांनी स्व इंटरेस्ट घेऊन हे जे सगळं आहे हे उत्खनन किंवा या उत्खननामधली जी भाषा किंवा या सगळ्या गोष्टी आहेत हे सगळं आपल्या तन मन धनाने आणि अतिशय प्रेरित होऊन त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे पुन्हा जो भारतामध्ये बौद्ध धर्म आपल्याला जो मिळालेला आहे त्याची किमया जी झालेली आहे ती 3 गोष्टीमुळे झालेली आहे. एक चीनी प्रवाशांचा वृत्तांत, दुसरी गोष्ट जी आहे ती सम्राट अशोकाने निर्माण करून ठेवलेली ही जी स्थळं आहेत ही सगळी स्थळं आता आपण म्हणजे भारतामधून किंवा जगातल्या कानाकोपऱ्यातून ज्या स्थळांची पिकनिक काढली जाते किंवा नोव्हेंबर पासून ते फेब्रुवारीपर्यंत जे संपूर्णपणे जे
भारतीय बौद्ध महासभा किंवा सगळ्या धार्मिक संस्थांच्या वतीने जे पर्यटन काढलं जातं, ही जी स्थळं आहेत, ही स्थळं जर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी शोधून काढली नसती तर आज आपल्याला तिकडे जाण्याचा काही प्रश्न आलाच नसता किंवा बौद्ध धर्माचा इतिहास सुद्धा सगळ्यांना माहिती झाला नसता. त्यामुळे किमया केली 3 गोष्टींनी. त्यामध्ये पहिली चीनी प्रवाशांचा वृत्तांत, दुसरं सम्राट अशोकांनी निर्माण केलेली ही जी मजबूत स्थळं, आणि तिसरा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मनापासून अंतकरणापासून ही जी कामं केलेली आहेत, त्या कामामुळे हे सगळं निर्माण झालेलं आहे. त्यामुळे हा जो इतिहास आहे, आता हा इतिहास कुठलाही शोधून काढायचा असेल तर इतिहासाचे 3 स्रोत असतात. एक साहित्यिक स्रोत असतो, त्यानंतर दुसरा विदेशी प्रवाशांचा स्रोत असतो, आणि तिसरा पुरातत्विक विभागांचा स्रोत. साहित्यिक स्रोत म्हणजे धार्मिक आणि धर्मनिरपेक्ष अशा 2 प्रकारचे ग्रंथ, म्हणजे शास्त्र असतं सगळं. म्हणजे एका घरात बसून माणूस तो ग्रंथ लिहू शकतो, परंतु ते एक स्रोत ग्रंथामध्ये असं लिहिलंय, शास्त्रामध्ये असं लिहिलंय, आपल्या देशामध्ये असं सांगितलं जातं ना. म्हणजे इतिहास शोधून काढायचा असेल किंवा इतिहास समजून घ्यायचा असेल तर 3 प्रकारे इतिहास आपल्याला जगामध्ये कोणालाही मिळतो. तो म्हणजे ग्रंथाच्या माध्यमातून इतिहास मिळतो. दुसरा इतिहास की विदेशी लोक आपल्या देशात येऊन आपल्या देशाबद्दल त्यांनी काय काय पाहिलं, काय काय लिहिलं, त्यांच्या माध्यमातून एक इतिहास समजून घेता येतो. आणि तिसरा म्हणजे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून आपल्याला इतिहास समजून घेता येतो. म्हणजे जगाचा कुठलाही इतिहास असेल तर तो समजून घ्यायचा असेल तर तो 3 प्रकारेने समजून घेता येतो, किंवा ज्याला म्हणतात की इतिहासाची 3 स्रोत किंवा 3 सोर्सेस जे आहेत, त्याच्यामधलं एक कुठलं सोर्स, साहित्यिक स्रोत, दुसरा विदेशी वृत्तांताचा स्रोत, आणि तिसरा पुरातात्विक स्रोत असतो. इथं आपण ग्रंथाचा स्रोत किंवा साहित्यिक स्रोत, आपण हा विदेशी स्रोत घेत नाही. आपण जो आज अभ्यास करतोय तो कुठला अभ्यास करतोय तर पुरातत्वीय खात्याच्या माध्यमातून जे संशोधन झालेलं आहे त्या माध्यमातून आपण करत आहोत. त्यामुळे पुरातत्वीय खात्याच्या माध्यमातून जर काही शोधून काढायचं असेल तर ते 7 त्याचे स्रोत आहेत. एकूण किती आहेत? 7 स्रोत आहेत. ते 7 स्रोत कुठले आहेत तर ते 7 स्रोत म्हणजे पहिलं स्रोत आहे की नाणी. म्हणजे इतिहासामध्ये आपल्याला नाणी सापडतात ना, वेगवेगळ्या कालखंडामधली नाणी. त्या नाण्यांच्या वरती चित्र असतं, त्या नाण्यांच्या वरती काहीतरी संदेश लिहिलेला असतो. म्हणजे त्या नाण्यांच्या माध्यमातून हे कुठल्या काळातील नाणं आहे, त्याच्यावर चित्र कुठलेलं आहे. तर हे पुरातत्वाचं पहिला पुरावा किंवा पहिला स्रोत हा आहे. दुसरा जो स्रोत आहे तो दुसरा स्रोत कुठला आहे? अभिलेख. अभिलेख म्हणजे ज्याच्यावर आपण लिहिलो, म्हणजे त्या कालखंडामध्ये कशावर लिहायचं हे साधन होतं. तर काही कालखंडामध्ये सम्राट अशोकाच्या कालखंडामध्ये किंवा मौर्य कालखंडामध्ये जे लिखाण केलेलं आहे ते सगळं कशावर केलेलं आहे? ते दगडावरती लिखाण केलेलं आहे, ते स्तंभावरती लिखाण केलेलं आहे. त्यामुळे एखाद्या वस्तूवर किंवा धातूवरती जे लिखाण केलेलं असतं त्या लिखाणाला आपण काय म्हणतो? अभिलेख असं आपण म्हणतो. त्यामुळे पहिला सोर्स नाणी, दुसरा सोर्स अभिलेख. त्या कालखंडामध्ये जे लिखाण झालेलं आहे ते लिखाण काय आहे ते अभिलेख त्या म्हणतात त्याला. तिसरा सोर्स म्हणजे मूर्ती. म्हणजे त्या कालखंडामध्ये कुठल्या कुठल्या मूर्त्या सापडल्या, मग त्या मूर्त्या नेमक्या कशा आहेत. आता आपण जर बुद्ध मूर्ती म्हटली तर बुद्ध मूर्ती कुशाण कालखंडामधली बुद्ध मूर्ती असेल. आता आपल्याकडे आपण बुद्ध मूर्त्या पण पाहत असतो, तर कुशाणकालीन बुद्ध मूर्तीचा चेहरा किंवा आपण चायनीज बुद्ध मूर्तीचा चेहरा किंवा नेपाळमधल्या किंवा लडाखमधल्या, म्हणजे वेगवेगळ्या प्रदेशामधल्या बुद्ध मूर्त्या पाहिल्या तरी आपल्याला त्याच्यात काही नाही काहीतरी थोडासा का होईना फरक आपल्याला जाणवतो. त्यामुळे तिथली जी सामाजिक किंवा तिथली जी धार्मिक भावना आहे त्या माध्यमातून ही आपल्या लक्षात येत असते. त्यानंतर चित्रकला हा चौथा सोर्स आहे. आता चित्रकला जगामध्ये सर्व प्रसिद्ध चित्रकला जी आहे ती लेण्यांच्या मध्ये कुठे आहे तर जगप्रसिद्ध आणि 1 नंबरची संपूर्ण जगात चित्रकला आहे ती अजिंठ्यामधल्या लेण्यामधली आहे ती चित्रकला आहे. म्हणजे तशी चित्रकला जगात आजपर्यंत कुठेही अजून आढळलेली नाही. त्यामुळे चित्रकला असते. चित्रकला म्हणजे काय की हे चित्र काढलेलं आहे. तुम्ही अजिंठ्यामध्ये गेला तर चित्र म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनाशी किंवा तथागतांच्या कुठल्या तरी तत्वज्ञानाशी किंवा सिद्धांताला मिळून असे ते चित्र काढलेलं असतं. त्याच्यातून ही गोष्ट प्रतिबिंबित होत असते. आपण अजिंठ्याला गेल्यानंतर आपल्याला सांगतात की ही कहाणीची ही गोष्ट आहे, ह्या कहाणीची म्हणजे ही कथा या चित्रातून सांगितलेली आहे. त्यामुळे त्या काळातली जी चित्रकला आहे त्यावरून सुद्धा तिथलं जे सामाजिक असेल, आर्थिक असेल, जे जीवन आहे त्याचा आपल्याला हे करता येतो. त्यानंतर आभूषण म्हणजे दागदागिने जे आहेत.
त्यामुळे दागदागिन्यावरती त्या कालखंडामध्ये कुठले दागिने वापरले जात होते, पुरुष स्त्रिया किंवा दागदागिने कुठले वापरले होते, त्यावरून त्या कालखंडातलं जीवन नेमकं कसं आहे ते सांगितलं जातं. त्यानंतर त्या कालखंडामध्ये स्मारकं होती, त्या कालखंडामध्ये भवनं होती, म्हणजे सार्वजनिक जीवन त्या कालखंडामध्ये नेमकं कशा प्रकारचं होतं हेही पुरातत्व खात्याचं. आणि शेवट 7वं जे आहे ते अवशेष, म्हणजे कुठलंही एखादं असेल त्याचे तुकडे तुकडे असतात की बाबा ही एक मूर्ती होती पण त्याचा एवढाच तुकडा सापडला तर हा अवशेष कशाचा असेल, हा अवशेष कशाचा असेल, हा अवशेष कशाचा असेल, हे शास्त्रज्ञ काय करतात, शोधून टाकतात, शोधून देतात. तर अशा पद्धतीने पुरातत्वीय खात्याच्या आधारे जे संशोधन केलं जातं ते 7 सोर्सेसच्या माध्यमातून केलं जातं. त्याच्यातला पहिला सोर्स आहे नाणी, दुसरा सोर्स आहे अभिलेख, तिसरा सोर्स आहे मूर्ती, चौथा सोर्स आहे चित्रकला, 5वा सोर्स आहे आभूषण, 6वा सोर्स आहे स्मारक व भवन आणि 7वा सोर्स आहे भौतिक अवशेष म्हणजे अवशेष. तर हे मी तुम्हाला स्पष्टीकरण कशासाठी दिलं, तर आपला संपूर्ण पुढचा विषय जो कशावरती आहे, पुरातत्वीय आहे. आणि आपल्या आजच्या विषयाचं उद्दिष्टच काय आहे की या देशामध्ये जो बौद्ध धम्म किंवा बुद्धाच्या जीवनाशी संबंधित असलेली जी सगळी बौद्ध स्थळं आहेत ती जमिनीखाली गाडलेली होती, तर ती जी स्थळं संपूर्ण बाहेर काढून हे 7 म्हणजे नाणी असतील, अभिलेख असेल, मूर्त्या असेल, आभूषण असेल, अवशेष असतील, स्मारक असतील, भवन असतील, हे जे 7 सोर्सेस आहेत याच 7 सोर्सेसच्या माध्यमातून याचं संशोधन करून हे बुद्धाचं अमुक अमुक स्थळ आहे अशा पद्धतीने पुरातत्वीय शास्त्रज्ञांनी काय केलेलं आहे ते सिद्ध केलेलं आहे. त्यामुळे सिद्ध करण्याचे जे 7 सोर्सेस आहेत ते 7 सोर्सेस मी तुमच्या पुढे सांगितलं. आता याच्यामध्ये कुठले कुठले शास्त्रज्ञ होते पुरातत्वीय शास्त्रज्ञ, तर भारताला पुन्हा बौद्ध धम्म मिळवून देणारे जे ब्रिटिश अधिकारी होते त्या अनेक ब्रिटिश अधिकारी आहेत, परंतु त्याच्यातले मानाचे जे आहेत ते 3 ब्रिटिश अधिकारी आहेत. त्याच्यामधला पहिला जो आहे तो विल्यम जोन्स नावाचा ब्रिटिश अधिकारी आहे. दुसरा जो आहे तो जेम्स प्रिन्सेप नावाचा शास्त्रज्ञ आहे. आणि तिसरा जो आहे तो अलेक्झांडर कनिंघम. हे जे 3 शास्त्रज्ञ आहेत हे 3 शास्त्रज्ञांनी संपूर्ण भूगर्भामध्ये किंवा जमिनीच्या खाली जे काही बौद्ध धर्माचं होतं ते पुन्हा त्याचं संशोधन करून ते कशा पद्धतीने सिद्ध करून दाखवलेलं आहे. हे 3 शास्त्रज्ञ अतिशय महत्त्वाचे आहेत. यांच्याबरोबर अनेक ब्रिटिश अधिकारी इतरही आहेत की ज्यांनी लेण्यांचा संपूर्ण भारतामधला शोध कसा लावला किंवा संपूर्ण बौद्ध स्थळांचा पण शोध कसा लावला, हे संपूर्णपणे जे आहे म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांची ही भारताला आणि अधिकृतपणे संपूर्ण बौद्ध जगताला म्हटलं तरी चालेल की ही पुन्हा किती मोठी देणगी आहे. त्याच्यातला पहिला जो मान आहे किंवा पहिला जो शास्त्रज्ञ आहे त्याचं नाव काय आहे, विल्यम जोन्स असं त्याचं नाव आहे. आता याची माहिती आपल्याला नसेल की नावं जरी आपल्याला नवीन असतील तरी आपण संदेश याच्यातून एकच घ्यायचा आहे की विल्यम जोन्स नावाचा एक शास्त्रज्ञ होता. त्यांनी या देशामध्ये आल्यानंतर बौद्ध स्थळं शोधून काढण्यासाठी त्याची काय काय मदत झाली होती. त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपल्या देशामध्ये कलकत्त्यामध्ये एशियाटिक सोसायटी नावाची संस्था स्थापन केली होती. आणि ह्या एशियाटिक सोसायटीमध्ये जी पुरातत्व खात्याची जी सामग्री मिळालेली आहे ती त्या एशियाटिक सोसायटी आणि त्याच्या माध्यमातून त्या सोसायटीच्या माध्यमातून जे पुरातत्वीय अवशेष आहे याची संपूर्ण देशाला आणि जगाला माहिती दिली जात होती. त्यामुळे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना यांनी सर्वप्रथम केली होती. त्यामुळे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल उच्च न्यायालयाचा हा न्यायाधीश होता. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालचा हा संस्थापक होता. प्राच्य विद्या पंडित होता, विधिशास्त्री होता आणि प्राचीन सांस्कृतिक साधनांचा हा प्रारंभकर्ता होता. याला अग्रज प्राच्य विद्यापंडित आणि विधिशास्त्री असंही म्हटलं होतं. त्यामुळे हा भारतात आला होता. भारतात हा कुठल्या पदावरती आला होता, हा बंगालमध्ये म्हणजे बंगालमध्ये जे उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलेलं होतं त्या उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून आला होता. परंतु न्यायाधीश म्हणून जरी आलेला असला तरी हा प्राच्य विद्यापंडित होता, त्यानंतर हा विधिशास्त्री होता आणि याने भारतामध्ये आल्यानंतर एशियाटिक बंगाल सोसायटी स्थापन करण्यात आली होती. आणि या सोसायटीच्या माध्यमातून त्याने संपूर्ण जे
प्राचीन जे अवशेष आहेत या अवशेषाची माहिती या सोसायटीच्या माध्यमातून संपूर्ण भारताला देण्याचा प्रयत्न केला होता. याचा जन्म 28 सप्टेंबर 1746 झाली होती आणि मृत्यू याचा 27 एप्रिल 1794 साली झाला होता. याचं शिक्षण जे आहे ते हॅरो आणि ऑक्सफर्डमध्ये दोन क्षेत्रातलं शिक्षण झालं होतं. एक प्राच्यविद्या संशोधन आणि दुसरं कायद्याचं शिक्षण झालेलं होतं. सर विल्यम जोन्सने 1774 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली होती. म्हणजे ही सोसायटी अतिशय महत्त्वाची आहे. कशासाठी स्थापना केली होती तर भारतातील प्राचीन काळातील वस्तूंचा अभ्यास करण्यासाठी या सोसायटीची पूर्णपणे स्थापना करण्यात आली होती. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले होते. त्याने जे ग्रंथ लिहिले त्या ग्रंथांची नावं होती की हिंदू मोमेडन लॉ, नंतर कालगणना, राशीचक्र, पर्शियन भाषेचं व्याकरण. त्यामुळे सर विल्यम जोन्स हे एशियाटिक सोसायटीचे संस्थापक आणि अध्यक्ष सुद्धा होते. त्यामुळे त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यांनी अनेक ग्रंथांची भारतातल्या हिंदू ग्रंथांची भाषांतर सुद्धा केली. त्यामध्ये भगवद्गीता, गरुड पुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ऋतुसंहार, गीत गोविंद, हितोपदेश या ग्रंथांची त्याने इथल्या भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये भाषांतर सुद्धा केली होती. त्यानंतर त्यांचा विविध भाषेचा अभ्यास सुद्धा त्यांनी केला होता. भारतात न्यायाधीश म्हणून येण्यापूर्वी त्यांनी युरोपातील व पश्चिम आशियातील अनेक भाषांचा अभ्यास केला होता. आपल्या समोर चालणाऱ्या दिवाणी खटल्यात देण्यात येणारा पुरावा शास्त्रांना धरून आहे की नाही ते समजावे म्हणून त्यांनी फावल्या वेळेत संस्कृतचा अभ्यास केला होता. त्यामुळे पहिला मी तुम्हाला विल्यम जोन्स याचं नाव सांगितलं आणि हा प्राच्यविद्याशास्त्राचा अभ्यास याचा झाला होता डिग्री. त्याचप्रमाणे कायद्याचा अभ्यास याचा झाला होता आणि ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये आणि हॅरोमध्ये याचं पूर्णपणे शिक्षण झालं होतं. भारतात तो बंगालमध्ये न्यायाधीश म्हणून आल्यानंतर त्याने जे अतिशय महत्त्वाचं जे काम केलं आहे ते काम कुठलं केलेलं आहे की तो न्यायाधीश जरी असला तरी त्यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगालची स्थापना केली आणि या सोसायटीच्या माध्यमातून भारतामध्ये जे पुरातत्वाचे जे अवशेष आहेत या अवशेषाचं संपूर्ण जी माहिती आहे ती या सोसायटीच्या माध्यमातून देण्यात आली किंवा भारतातल्या संपूर्ण पुरातत्वाचा जो अभ्यास आहे तो या सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आला. या सोसायटीच्या शाखा नंतर मुंबईमध्ये झालेली आहे, कलकत्त्यामध्ये झालेली आहे आणि दिल्लीमध्ये झालेली आहे. त्यामुळे इथं जे पुरातत्वीय खात्याचं जे संपूर्ण जे आपल्याला जे अधिकृतपणे जी माहिती आहे ती या सोसायटीच्या माध्यमातून मिळते. त्यामुळे विल्यम जोन्सचं महत्त्वाचं काम काय, त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यांनी अनेक भाषा शिकलेल्या होत्या, परंतु त्यांचं हिस्टॉरिकल एकच काम होतं. त्यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना केली आणि या सोसायटीच्या माध्यमातून भारतातल्या पुरातत्व अवशेषांचा अभ्यास करणं आणि तो अभ्यास प्रसिद्ध करणं हे काम जे आहे ते विल्यम जोन्सच्या माध्यमातून केले. तो आल्यापासून या सोसायटीचा अध्यक्ष होता. तो शेवटपर्यंत रिटायर होईपर्यंत परत इंग्लंडला जाईपर्यंत तो या सोसायटीचा अध्यक्ष होता. त्यामुळे भारतामध्ये पुरातत्व खात्याचं जे संशोधनाचा अभ्यास करणारी जी सोसायटी आहे ती कुणी यांच्या माध्यमातून स्थापन झालेली आहे. त्यानंतर जो दुसरा शास्त्रज्ञ आहे त्या दुसऱ्या शास्त्रज्ञाचं नाव आहे जेम्स प्रिन्सेप. या जेम्स प्रिन्सेपचा 20 ऑगस्ट 1799 मध्ये जन्म झाला आणि 22 एप्रिल 1840 मध्ये अवघ्या 41 वर्षाचं जेम्स प्रिन्सेपला आयुष्य मिळालं. पण त्यांनी बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं काम जे केलेलं आहे ते अजरामर काम केलेलं आहे बौद्धांच्या दृष्टिकोनातून. तरी हे लिपीचा शोधयात्री म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या लिप्या ज्या आहेत प्राचीन काळातल्या या वेगवेगळ्या लिपींचं शोध लावलेला आहेत किंवा त्यांनी ते शिकलेले आहेत आणि त्या लिपीमध्ये काय लिहिलेलं आहे हे त्याने शोधून काढलेलं आहे. त्यामुळे त्याला लिपीचा शोधयात्री अशी पदवी दिली जाते किंवा प्राचीन भारतीय लिपी शास्त्रज्ञ म्हणून असं म्हटलं जातं. म्हणजे खारोष्टी आहे, धम्मलिपी आहे किंवा त्या त्या काळात वेगवेगळ्या ज्या लिप्या असतात त्या लिप्यांचा शोध करणारा किंवा त्या लिप्या वाचणारा, त्या लिप्या समजावून सांगणारा जो शास्त्रज्ञ आहे तो शास्त्रज्ञ हा अजरामर झालेला आहे. त्याचं नाव आहे जेम्स प्रिन्सेप आहे. ब्रह्मी लिपी आणि खरोष्ट लिपीचा उलगडा जो आहे तो याने केलेला आहे. म्हणजे सम्राट अशोकाचं
जे संपूर्ण जे शिलालेख आहेत, जे अभिलेख आहेत, जे स्तंभलेख जे आहेत, हे संपूर्ण जे साहित्य आहे हे दोनच लिपीमध्ये लिहिलं गेलेलं आहे. एक ब्राह्मी लिपीमध्ये आणि दुसरं खारोष्टी लिपीमध्ये. पण ही खारोष्टी लिपी 18व्या शतकामध्ये ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्राह्मी लिपी आणि खारोष्टी लिपी ही कोणालाही वाचता येत नव्हती. त्यामुळे ते काय लिहिलेलं आहे हे कोणालाही कळत नव्हतं. त्यामुळे या सम्राट अशोकाचं की त्या साहित्याचं सगळं पौराणिक याच्यामध्ये रूपांतर केलं होतं. त्याला त्या स्तंभाला भीमाची गदा वगैरे असं म्हणून म्हणजे पूर्णपणे अशोक आणि बुद्धाचं कुठेही त्याच्यामध्ये येत नव्हतं, कारण ते कोणालाही वाचायला येत नव्हतं. ब्रिटिश आले तरी ब्रिटिशांना सुद्धा ते वाचायला येत नव्हतं. ते वाचण्याचं सर्वात प्रथम जर कोणी काम केलं असेल ब्राह्मी आणि खरोष्टी लिपी तर ते जेम्स प्रिन्सेप यांनी केलेलं आहे. त्यांनी उलगडा काढलेला आहे. सम्राट अशोकाच्या कोरीव लेखातील लिपीचा जो शोध आहे, म्हणजे सम्राट अशोकांनी जे कोरीव लेख लिहिलेले होते, या कोरीव लेख कोणालाच वाचता येत नव्हते. ते लेख वाचण्याचं जे काम आहे ते कोणी केलेलं आहे? जेम्स प्रिन्सेप नावाच्या लिपीशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्यात इंग्लंडमधील वास्तुशास्त्रातील शिक्षण घेऊन तो भारतामध्ये आला होता. तो कलकत्त्यामध्ये सुरुवातीला 1819 साली आला, पण 20 ते 30 बनारस येथे त्यांनी काम केलं आणि पुन्हा तो 1831 साली कलकत्त्यामध्ये स्थायिक झाला आणि जी विल्यम जोन्सनी जी सोसायटी स्थापन केली होती त्या सोसायटीचा तो तिथे काय झाला? सचिव झाला. आणि त्या माध्यमातून तो जो हे ज्या सगळ्या लिपीच्या माध्यमातून म्हणजे भारतात पुरातत्व खात्याचे वेगवेगळ्या ठिकाणी जे अवशेष मिळत होते आणि त्याच्यावरती लघुलेख, शिलालेख किंवा वेगवेगळं जे मिळत होतं ते त्यांच्याकडे जात होतं आणि तो ते वाचत होता आणि त्याची माहिती संपूर्ण देशाला तो या सोसायटीचं जे मॅगझिन किंवा जी नियतकालिका निघत होती त्या नियतकालिकाच्या माध्यमातून ते देत होता. ते आजही आपल्याला जर कलकत्त्याचे किंवा पुरातत्वाच्या वेबसाईटला गेला तर आपल्याला ही संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते. त्याच्याकडे अशोकाच्या लेखाचे वाचन प्रियदर्शी अशोक असल्याचे त्यांनी सिद्ध केले. म्हणजे प्रियदर्शी आज आपण शब्द वापरतो ना, तर हे जे नाव आहे की देवनाम प्रियदर्शी हे जे नाव आहे हे नाव अधिकृतपणे शोधून काढण्याचं संपूर्ण जे श्रेय जातं ते जेम्स प्रिन्सेप याच्याकडे जातं. त्यांनी ह्या नावाचा शोध लावलेला आहे की जे ब्राह्मी लिपीमध्ये जे लिहिलेलं आहे की हे नेमकं कोण आहे, हा नेमका कोण राजा आहे हे कोणालाही अजिबात कळत नव्हतं. ते संशोधन अधिकृतपणे करण्याचं श्रेय हे याच्याकडे जात असतं. सारनाथ येथील उत्खननावर माहिती उजेडात आणली. सारनाथ येथे जी माहिती संपूर्ण महामोगलायन किंवा सारीपुत्त यांची जी अस्थी मिळाल्या किंवा सारनाथ येथे भगवान गौतम बुद्धाचं जे पहिलं प्रवचन किंवा धम्मेक स्तूप वगैरे ही जी सगळी आहे ही सगळी जी माहिती जी आहे ती पूर्णपणे उजेडात आणण्याचं जे श्रेय आहे म्हणजे त्याच्यावर काय लिहिलेलं आहे हे वाचून ते अधिकृतपणे मांडण्याचं जे संपूर्ण श्रेय आहे. बुद्धाचं पहिलं प्रवचन होण्याचं नेमकं ठिकाण कोणतं आहे हे सुद्धा अधिकृतपणे जेम्स प्रिन्सेपनी या लिपीचं वाचन करून अधिकृतपणे सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यानंतर वास्तुशास्त्र व नाणकशास्त्रापेक्षा लिपीशास्त्रातली म्हणजे त्याचं मुख्य काम वास्तुशास्त्र आणि नाणेशास्त्रातलं काम त्याचं होतं, तरी परंतु त्याला इंटरेस्ट होता तो लिपींचं वाचन करण्यामध्ये आणि लिपीच्या वाचनामुळे त्यांनी अतुलनीय अशी या जेम्स प्रिन्सेपनी अजरामर असं काम केलेलं आहे. 1837 मध्ये त्यांनी मौर्य सम्राट अशोकाच्या ज्या आज्ञा होत्या त्या आज्ञांचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे. म्हणजे सम्राट अशोकाचे असंख्य लेख आहेत, लघुलेख आहेत, शिलालेख आहेत, लेण्यांच्या मध्ये कोरलेलं आहे. सम्राट अशोकाने ज्या वेगवेगळ्या भागामध्ये ज्या वेगवेगळ्या आज्ञा दिलेल्या आहेत या सगळ्या आज्ञा नेमक्या काय आहेत याचा त्याने अभ्यास करून त्याचा पूर्णपणे उलगडा केलेला आहे. त्यामुळे आज जो आपण आज सम्राट अशोकाचा इतिहास बघतो, जो खरा इतिहास, मी म्हटलं ना सुरुवातीला आपलं उद्दिष्ट काय आहे की भेसळ झालेलं साहित्य जे आहे, ब्राह्मणीकरण झालेलं जे साहित्य आहे त्या साहित्याची आवश्यकता नाही. तुम्ही जर पुरातत्व खात्याचं जे साहित्य आहे हे साहित्य वाचल्यानंतर जे ओरिजिनल अशोकाने लिहून ठेवलेलं जे साहित्य आहे ते सर्व साहित्य आपल्याला इथं मिळतं. या साहित्यावरती शंका घेण्याची अजिबात काहीही गरज नाही. हे मूळ साहित्य
आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो सिद्धांत आहे की मूळ शुद्ध आणि संप्रदाय विरहित बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे, तो जर आपल्याला पडताळून पाहायचा असेल तर आपल्याला अधिकृतपणे मूळ साहित्य कुठे मिळेल, तर मूळ साहित्य आपल्याला पुरातत्व खात्याने जे संशोधन करून दिलेले आहे तिथे आपल्याला हे पूर्णपणे मिळतं. त्यामुळे ब्राह्मी आणि खरोष्टी लिप्या ह्या विस्मृतीत गेल्या होत्या. म्हणजे याला जगामध्ये बौद्ध धर्मामध्ये अजरामर कामाचं जेम्स प्रिन्सेपला महत्त्व का दिलं जातं ते बघा, की ब्राह्मी आणि खरोष्टी ह्या भारतातील सर्वात 2 जुन्या लिपी आहेत. खरोष्टी लिपीतील शिलालेख उत्तर भारतात जे सगळे शिलालेख आहेत ते खरोष्टी लिपीत आहे, तर ब्राह्मी लिपीतील शिलालेख भारतात सर्वत्रच उपलब्ध आहेत. म्हणजे प्रत्येक भागामध्ये जी वेगवेगळी भाषा असते त्या भाषेमध्ये जरच तुम्ही आज्ञा लिहिल्या तरच त्या आज्ञा लोकांच्या पर्यंत पोहोचतील. तशाच प्रमाणे सम्राट अशोकाने 2 लिप्या वापरलेल्या आहेत त्या भारतामध्ये, एक ब्राह्मी आणि दुसरी खरोष्टी. त्यापैकी खरोष्टी लिपी इसवी सनाच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या शतकात काही अक्षरांचा अभाव झाला, उजवीकडून डावीकडे लिहिले आणि ब्राह्मी लिपीचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर इत्यादी कारणामुळे अनेक स्थानिक लिप्यांचा उगम झाल्यामुळे हळूहळू ब्राह्मीचा रोजच्या व्यवहारातील उपयोग पूर्णपणे थांबला होता आणि विस्मृतीत गेलेल्या या दोन्ही लिप्यांचा पुन्हा उलगडा करणं अतिशय अवघड झालेलं होतं. अनेक शास्त्रज्ञांना ब्रिटिशांनी त्याचा उलगडा करण्यासाठी सांगितलेलं होतं आणि इथले जे स्वतःला जे त्या काळातले जे प्रस्थापित विद्वान समजत होते त्या प्रत्येकाकडून हे लेख वाचण्यासाठी सांगितलेलं होतं. पण काही लोकांनी खोटे लेख वाचले आणि खोटा अर्थ समजावून सांगितला, पण ब्रिटिश शास्त्रज्ञ त्यात समाधानी झाले नाहीत आणि शेवटी अधिकृतपणे जे शोधून काढलं ते ब्रिटिश अधिकाऱ्यामधला जो पहिला मानकरी जो आहे तो जेम्स प्रिन्सेप आहे. त्यांनी ब्राह्मी लिपी आणि खरोष्टी लिपी वाचली आणि ती वाचल्यामुळे आणि ती कशी वाचायची हे समजावून सांगितल्यामुळे संपूर्ण बौद्ध धम्माचं जे सम्राट अशोकाच्या माध्यमातून साहित्य स्तंभावरती, लेखावरती, लघुलेखावरती, शिलावरती आणि गुहेमध्ये जे संपूर्ण साहित्य जे कोरलेलं आहे ते संपूर्ण वाचण्यात आलं आणि त्याचं इंग्लिशमध्ये आणि आज आपल्याला जगामध्ये विविध भाषांमध्ये झालेलं अधिकृतपणे आपल्याला आढळतं. त्यामुळे 1830 साली होरास ह्युमन वेल्सन यांच्या देखरेखीखाली त्यांनी भारतातील सगळ्या लिप्यांचा अधिकृतपणे अभ्यास केला होता. एशियाटिक सोसायटीच्या सचिवपदी असताना त्याने हा जो संपूर्ण जो अभ्यास आहे, हे संपूर्ण जे संशोधन आहे याचे लेख लिहिले होते आणि तो त्या सोसायटीचा सचिव असल्यामुळे भारतात जे ब्रिटिशांचं राज्य होतं आणि जिथे जिथे हे अवशेष किंवा हे मिळत होतं तो तिकडे मागवायचा आणि त्याचा तो अभ्यास करायचा आणि ते जे संशोधन आहे ते संशोधन या सोसायटीच्या नियतकालिकातून तो प्रसिद्ध करत होता. 1838च्या काळात 1838 हे साल अतिशय महत्वाचं आहे बौद्धांच्या जीवनामध्ये आणि सम्राट अशोकाच्या संदर्भामध्ये 1838 हे साल आहे. कारण देवनाम प्रियदर्शी म्हणजे अशोक हे त्याने 1868 साली काय केलेलं आहे, 38 साली सिद्ध केलेलं आहे. तोपर्यंत कोणीही असं सिद्ध करू शकला नाही की हे देवनाम प्रिय किंवा याचं हे जे वाचन आहे, आपण जर या प्रस्थापितांच्याकडे गेलो की याचा अर्थ काय म्हटलं तर तुम्ही त्यांच्या अक्षरामध्ये देवनाम म्हणजे मूर्ख किंवा अशा पद्धतीने केलेला होता की देवनाम आणि प्रियदर्शी हे जर शब्द असतील आणि ते संस्कृतमध्ये गेला तर त्याचा अर्थ वेगळा, पण पाली आणि ब्राह्मी लिपीमध्ये प्रत्येक लेखावरती, प्रत्येक लघुलेखावरती किंवा शिलालेखावरती प्रत्येक ठिकाणी देवान पियदस्सी हे जे शब्द लिहिले होता आणि पुढे राजा हा शब्द लिहिला होता. त्यामुळे देवान पियदस्सी राजा हा नेमका कोण किंवा देवान पियदस्सी हे शब्द, हे पहिले शब्द काय आहेत हे समजून घेणं आणि हे शब्द नेमकं कुणाच्या संदर्भामध्ये आहेत हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ते जे समजावून सांगितलेलं आहे ते अधिकृतपणे स्पष्ट सिद्ध करून दाखवलेलं आहे ते जेम्स प्रिन्सेप यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळे जेम्स प्रिन्सेपचं जे आहे त्याचे जे लेख आहेत सगळे, त्याचे लेख सगळे टॉम्स यांनी प्रिन्सेप यांचे विविध लेख संपादित करून 1858 साली प्रकाशित केलेलं आहे. जेम्स प्रिन्सेप याला जास्त आयुष्य मिळालं नाही, कारण जेम्स प्रिन्सेप हा वयाच्या 40व्या वर्षीच पुन्हा इंग्लंडला परत गेला, कारण त्याला असा आजार झाला होता की त्या आजारातून तो परत
उठू शकला नाही आणि त्यात वयाच्या 41व्या वर्षामध्येच त्याचं निधन झालेलं आहे. तो अधिक जर वर्ष जगला असता तर कदाचित बौद्ध धर्माचा याच्याही पेक्षा अधोन मोठं संशोधन आणि अजून बौद्ध धर्माच्या दृष्टिकोनातून फार मोठी मदत झाली असते असंही आपल्याला म्हणता येतं किंवा असेही सगळेजण म्हणतात. त्याच्यानंतर टॉम्स यांनी प्रिन्सेप यांचे विविध लेख प्रकाशित केले होते. 1858 साली वनस्पती शास्त्रज्ञ जॉन फोब रॉयल यांनी जेम्स प्रिन्सेप यांच्या नावाने एका झाडाच्या पोटजातीचं नाव प्रिन्सेपिया असं ठेवलेलं आहे. त्यानंतर प्रिन्सेपच्या नावाने भारतामध्ये अनेक स्मारक वगैरे निर्माण करण्यात आले. प्रिन्सेप यांच्या मृत्यूनंतर भारतात त्यांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके उभारण्यात आली. एशियाटिक सोसायटी कलकत्ता येथे प्रिन्सेप यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला. 1843 मध्ये कलकत्ता येथील नागरिकांनी त्यांच्या स्मरणार्थ हुगळी नदीच्या तीरावर प्रिन्सेप घाट बांधला. प्रिन्सेप यांच्या संग्रहातील काही नाणी आणि पुरावशेष ब्रिटिश संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. बुद्ध आणि त्यांच्या धम्मावर संशोधन करून इतिहासाचे पुनरुज्जीवन करण्याचे भारतातील महान क्रांतिकारक कार्य ज्या ब्रिटिश संशोधकांमुळेच होऊ शकले, या मानवतावादी महान कार्याची मुहूर्तमेढ रोवण्याचा ब्रिटिश संशोधक जेम्स प्रिन्सेप हा पहिला मानकरी आहे. असं म्हणतात की जर जेम्स प्रिन्सेप नसता तर आपल्याला हा जो सम्राट अशोकाचा आणि बुद्ध धम्माचा जो संपूर्ण इतिहास आहे की ब्रह्मी लिपीत जर वाचली गेलेली नसती, खरोष्टी लिपीत जर वाचली गेली नसती तर आपल्याला सम्राट अशोक किंवा बुद्ध धम्माचा इतिहास अजूनपर्यंत कळाला नसता आणि तोपर्यंत ते अवशेष शिल्लक राहिले असते का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सम्राट अशोकाचे अभिलेख इंग्रज अधिकाऱ्यांनी प्रथम हाती घेतले होते. 1938 साली त्यांनी काय केलं होतं की अभ्यास करताना पहिले इथले जे धर्मग्रंथ आहेत म्हणजे बौद्ध धर्मासंबंधी जी काय माहिती आहे, हिंदू धर्मासंबंधी माहिती आहे, इस्लाम धर्मासंबंधी माहिती आहे, या सगळ्या माहितीचा, कारण तो सगळ्या भाषा त्यांना येत होत्या, या सगळ्या भाषांचा पहिला त्यांनी अभ्यास केला होता आणि या अभ्यास केल्यानंतर त्याला ते सिद्ध करता आलं होतं. परंतु हे सिद्ध करण्यासाठी आपण सगळ्यात पहिलं तत्व काय म्हटलेलं आहे की ही जी स्थळं कुठली आहेत ते चीनी प्रवाशाच्या वर्णनावरून अधिकृतपणे आहेत. चीनी प्रवासी हा त्रयस्थ माणूस आहे, तो खोटं काही लिहिणार नाही. त्यामुळे त्याच्या वर्णनावरून ही सगळी स्थळं शोधून काढली. ती स्थळं शोधून काढल्यानंतर त्याचं वाचण्याचं जे काम आहे ते जेम्स प्रिन्सेपनी ब्रह्मी आणि खरोष्टी लिपी, जर ब्रह्मी लिपी कोणालाही त्याच्याशिवाय दुसरं कोणालाही वाचता आली नाही, जर त्यांनी वाचता आली नसती तर पुढे दुसरा कोणी येऊन वाचन होईपर्यंत ती स्थळं सुद्धा शिल्लक राहिली असती का नसती, असा हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे सापडलेले अभिलेख ब्रह्मी आणि खरोष्टी लिपीचे असल्याचे ते फार मोठे ब्रिटिश साम्राज्यापुढे किंवा सर्वांच्या समोर एक मोठं आव्हान होतं की ह्या लिपीचं वाचन करणं. आणि त्यामध्ये जेम्स प्रिन्सेप हा अतिशय यशस्वी ठरलेला आहे. त्यानंतर याच्या संदर्भामध्ये जेम्स प्रिन्सेपच्या संदर्भामध्ये ज्येष्ठ पुरातत्वीय इतिहासकार डॉक्टर राजेंद्र प्रसाद सिंह यांनी जे काय लिहिलेलं आहे ते मी तुम्हाला जसंच्या तसं वाचून दाखवतो. ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे इतिहासकारच आहे आणि त्यांच्या शब्दामध्ये जेम्स प्रिन्सेपचं जे महत्त्व असेल किंवा जे काय असेल ते अतिशय महत्त्वाचं आणि रेकॉर्डसाठी महत्त्वाचं आहे. ते पहिलं प्रथम लिहितात डॉक्टर राजेंद्र प्रसाद की धम्मलिपि पढ़ने से पहले, बघा, धम्मलिपि पढ़ने से पहले अपप्रचार, भीम की गदा, सिकंदर का विजय स्तंभ, म्हणजे धम्मलिपी वाचण्याच्या अगोदर जो अपप्रचार झाला होता, जे स्तंभ आहेत ते भीमाची गदा आहे वगैरे आहेत, त्याच्या स्पष्टीकरणासंदर्भ म्हणजे भीमाच्या गदे संदर्भामध्ये किंवा सिकंदरचा हा विजय स्तंभ आहे त्या संदर्भामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद लिखतात कि बौद्ध भारत की खोज में जेम्स प्रिंसेप का बहुत बड़ा योगदान है। यदि प्रिंसेप ने धम्मलिपि नहीं पढ़ी होती तो बौद्ध भारत का सपना साकार नहीं होता। धम्मलिपि को पढ़ना बड़ा मुश्किल काम था, कारण कि इस लिपि के संबंध में नाना प्रकार की बातें बताई जाती थी। अशोक स्तंभ को किसी ने भीम की गदा बताया, तो किसी ने सिकंदर का बनवाया विजय स्तंभ बताया, तो किसी ने यूनानी भाषा में लिखा बताया, तो किसी ने संस्कृत भाषा में लिखा बताया। दिन, महीने, साल बीत गए,
और जेम्स प्रिंसेप भी पसोपदेश में थे। आखिरकार वो दिन आ गया और प्रिंसेप की आंखें चमक उठी। एक द शब्द, दूसरे आकार शब्द, तीसरे न शब्द और चौथा अनुस्वार की पहचान हो गई। द शब्दाची पहचान झाली, आकाराची पहचान झाली, न शब्दाची पहचान झाली, अनुस्वाराची पहचान झाली और पहचान हो गई। आणि लिखा था म्हणजे शब्द होता दानम, हा शब्द जो होता तो त्याला ओळखता आला, म्हणजे लिपीची त्याला ओळख करता आली। 1830 पर्यंत तो बनारसमध्येच राहिला। 1832 मध्ये तो सोसायटीचा काय झाला, सचिव झाला। 1832 में एशियाटिक सोसाइटी के सचिव बनाए गए जेम्स प्रिंसेप ने सचिव बनते ही मुद्रा, शिलालेख तथा पुरातात्विक अवशेषों पर ध्यान केंद्रित किया और प्रिंसेप ने अजंता, बोध गया और अन्य अनेक स्थानों पर मिले अभिलेखों की अनुकृतियां जर्नल में छापी। कनिंघम ने कहा है कि अब भारतविद बंद कमरे में साहित्यिक कृतियों के अध्ययन के स्थान पर जगह जगह घूमकर प्राचीन स्मारकों की खोज करने वाले पुरातत्ववेत्ता बन गया है। त्यामुळे जे भारतामध्ये वेगवेगळी लेणी होती किंवा जिथे जिथे काय मिळत होतं ते सगळं कुठे जात होतं अभ्यासासाठी, ते कलकत्त्याला जात होतं, त्या सोसायटीमध्ये जात होतं आणि त्याचं वाचन जे कोण करत होतं ते जेम्स प्रिंसेप हे त्याचं वाचन करत होतं। पुढे ह्या प्राचीन अभिलेखाच्या संदर्भामध्ये काय लिहिलेलं आहे बघा। जेम्स प्रिंसेप को प्राचीन अभिलेखों, स्तंभों तथा पुरातात्विक अवशेषों से बहुत लगाव था। उन्हें जहां कहीं भी प्राचीन शिला अभिलेखों का पता चलता था वहां से तुरंत उनकी अनुकृतियां मंगवाते थे। टी.एस. बर्ट उस समय इलाहाबाद में थे। बात 1834 की है। जेम्स प्रिंसेप ने बर्ट से आग्रह किया कि आप इलाहाबाद किले में उपेक्षित पड़े स्तंभ के अभिलेखों की अनुकृतियां सोसाइटी को भेजिए। बर्ट ने सिर्फ अभिलेखों की अनुकृतियां भेजी, बल्कि उस स्तंभ का सही माप, रेखाचित्र और कई बातें भी लिख भेजी। बर्ट ने बताया कि लोग इसे भीम की गदा बताते हैं और कहते हैं कि भीम के इस गदा से भांग घोटते थे और जिस बर्तन में वे भांग घोटते थे उसे अंग्रेजों ने जीतने के बाद यमुना में फेक दिया है। म्हणजे जे अशोकाचे जे स्तंभ होते या स्तंभाला भीमाची गदा असं इथं लोक सगळे म्हणतात आणि ह्या भीमाच्या गदेनं ते जे भांग प्यायचे ते भांग घोटण्याचं जे भांड होतं ते भांड जे आहे ते इंग्रजांनी भारत जिंकल्यानंतर ते भारत यमुना नदीमध्ये टाकलेलं आहे। अशा प्रकारचे लोकांच्या मध्ये काय पसरवल्या होत्या, चर्चा पसरवल्या होत्या। आता अतिशय जे म्हटलं जातं की ह्याने सिद्ध कसं केलं, देवनाम पियदशी म्हणजे हे इतिहासामधलं किंवा त्याच्या जीवनामधली सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे। म्हणजे जसं आपण म्हटलं ना की बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनामधली सर्वश्रेष्ठ जीवित कार्य बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ आहे। आपण म्हटलं की बुद्धाच्या जीवनातलं सर्वश्रेष्ठ जीवित कार्य आपण म्हटलं की त्यांचा जो आपण गेल्या वेळेस जो सिद्धांत पाहिला तो सिद्धांत आहे। तशाच प्रकारे कार्यकारण भावाचा जो सिद्धांत आहे तो पाहिला। तशाच प्रकारे जेम्स प्रिन्सेपच्या आयुष्यातलं डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की सर्वश्रेष्ठ कार्य म्हणजे त्यांनी शोधून काढलेली धम्मलिपी किंवा त्यांनी वाचलेली धम्मलिपी आणि त्याच्यामधलं पण कार्य कुठलं आहे तर देवान पिय पियदसी हा जो शब्द आहे तो शब्द वाचण्यामध्ये तो यशस्वी झाला। हे अतिशय महत्त्वाचं। त्याची स्टोरी कशी झालेली आहे ती इथं लिहिलेली आहे ती बघा। देवान पिय पियदसी को स्टीवेन्सन ने द्वधारम पिय पिय म्हणजे ह्या शब्दाला स्टीव्हन्सन नावाच्या शास्त्रज्ञांनी अगोदर हा शब्द जो वाचला तो काय वाचला होता, द्वधारम पिय पिय म्हणजे तो प्रॉपर वाचला नव्हता। पण डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात कि देवान पिय पियदसी को स्टीवेन्सन ने द्वधारम पिय पिय पढ़ा। जाहिर है कि गलत पढ़ा लेकिन पढ़ने के निकट तो पहुंच ही गए थे। बाद में जेम्स प्रिंसेप ने देवान पिय पियदसी पढ़ा और सही पढ़ा, लेकिन देवान पिय पियदसी कौन था प्रिंसेस को पता नहीं था। शब्द बरोबर वाचला देवान पिय पियदसी राजा, पण आता देवान पिय पियदसी राजा नेमका कोण आहे हे मात्र माहित नाही।
प्रिंसेप ने अनुमान किया कि देवान पिय पियदसी स्वयं बुद्ध का नाम है, लेकिन बुद्ध तो राजा नहीं थे, जबकि आगे पियदसी राजा लिखा है। सो प्रिंसेप ने एक दूसरा अनुमान किया कि देवान पिय पियदसी वास्तव में सिलोन का राजा तिस्स है, जो देवान पिय पियदसी वास्तव में सिलोन के राजा तिस्स है, जो देवान पिय पियदसी की उपाधि धारण करते हैं। लेकिन सवाल यह था कि सिलोन के राजा के इतने सारे शिलालेख भारत में कैसे आए? जरूर बात कुछ और है। तब टर्नर सिलोन में थे, वे पाली साहित्य का अध्ययन कर रहे थे कि दीपवंश को पढ़ते ही उनकी आंख में चमक उठी। दीपवंश में लिखा था कि बुद्ध के निर्वाण के 218 वर्ष बाद पियदसी का सिंहासनारोहण हुआ, जो कि चंद्रगुप्त के पुत्र और बिंदुसार के पुत्र थे। टर्नर ने देवनाम प्रिय प्रियदसी की पहचान सम्राट अशोक के रूप में कर ली। खबर प्रिंसेप को पहुंची। प्रिंसेप ने टर्नर की इस खोज के लिए प्रशंसा की। घटना 1837 की है। भारत को उसका सम्राट मिल गया और इतिहास एक भयंकर भूल से बच गया। म्हणजे देवनाम पिय पियदसी राजा अशोक हा नेमका कुठला आहे हे शब्द वाचले। प्रत्येक शिलालेखावर स्तंभलेखावरती प्रत्येक आज्ञेवरती लिहिलेलं आहे की देवान पिय पियदसी राजा एवढं लिहिलेलं आहे। मग हा कोण आहे? तर हा नेमका राजा कोण आहे? तर देवान पिय पियदसी अशी उपाधी सिलोन मधल्या राजांनी सुद्धा तिस्स राजांनी स्वतःला लावून घेतली होती। त्यामुळे तो तर आहे का, पण तो राजा इकडे कशाला एवढे शिलालेख करेल? मग हे सगळं जे आहे की हा राजा नेमका अशोकच आहे हे कशावरून त्यांना सापडलं? तर टर्नर नावाचा ब्रिटिश शास्त्रज्ञ श्रीलंकेमध्ये अधिकृतपणे पालीचा अभ्यास करत होता आणि पालीचा अभ्यास करताना त्याच्या समोर दीपवंश हा ग्रंथ आला आणि दीपवंश या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाच्या परिनिर्वाणानंतर 218 वर्षांनी सम्राट अशोकाचा म्हणजे तो राज्याभिषेक झाला किंवा तो राजा झालेला आहे। त्यामुळे हा संदर्भ मिळाल्यानंतर त्या श्रीलंकेमधल्या शास्त्रज्ञ टर्नर याने जेम्स प्रिन्सेपला ही माहिती पाठवली की या ग्रंथामध्ये आहे की जो तिथला देवान पिय पियदसी राजा आहे तो चंद्रगुप्त मौर्यांचा नातू आणि बिंदुसाराचा पुत्र आहे, त्याचं नाव सम्राट अशोक आहे असं या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे। आणि ती माहिती मिळाल्यानंतर आणि मग प्रवाशांची माहिती जी चिनी प्रवाशांच्या ग्रंथामध्ये माहिती आहे या माहितीचा तालमेल केल्यानंतर मग जे सगळे या देशातले शिलालेख आहेत, स्तंभलेख आहेत, गुहालेख आहेत, लेण्यावरती जे लिखाण केलेलं आहे या सगळ्यांचं जे हे कुणाचं आहे तर देवान पिय पियदसी राजा म्हणजे आज ज्याला आपण म्हणतो देवनाम प्रिय प्रियदर्शी राजा तर हा सम्राट अशोक आहे आणि तो चंद्रगुप्त मौर्याचा नातू आणि बिंदुसाराचा तो कोण आहे? पुत्र आहे हे सिद्ध झालं। आणि या देशाला पुन्हा जो संपूर्ण तो इतिहास आहे आणि तो सम्राट अशोकाचाच आहे हे मिळवून देण्याचं जे काम आहे हे जेम्स प्रिन्सेप या ब्रिटिश शास्त्रज्ञांच्या माध्यमातून झालेलं आहे। याचा मृत्यू 1840 मध्ये झालेला आहे। ते किती मोठा बदल झाला? डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की धम्म लिपि को पढ़ने और प्रिंसेप की मृत्यु के बीच महज 3 साल का फासला था। म्हणजे हा आजारी होता, यांनी 1837 साली धम्म लिपि हे वाचलं आणि 1840 साली त्याचा मृत्यू झाला। म्हणजे 3 वर्ष जर अजून हे सापडलं नसतं तर आजपर्यंत हे सापडलं नसतं। त्याबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात की धम्म लिपि को पढ़ने और प्रिंसेप की मृत्यु के बीच महज 3 साल का फासला था, लेकिन प्रिंसेप ने भारत के हजारों साल के इतिहास को अचानक ही बदल डाला। जेम्स प्रिंसेप ने न सिर्फ धम्म लिपि को पढ़ा बल्कि अनेक ऐसे कार्य किए जो इतिहास में मील के पत्थर बन गए। त्यानंतर याच्याबद्दल असं म्हणतात की भारताला सगळ्यांनी लुटलं, परंतु जेम्स प्रिन्सेपनी मात्र भारताला न लुटता भारताला काय दिलेलं आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद म्हणतात कि जेम्स प्रिंसेप ने जिस साल 1837 धम्म लिपि पढ़ी थी उसी साल उनकी एकलौती बेटी एलिजा का जन्म हुआ था। अगले साल गंभीर रूप से बीमार हो गए।
ऐसा कि उन्होंने नौकरी से त्यागपत्र दे दिया, लेकिन इस जीनियस का त्यागपत्र इस आशा में स्वीकार नहीं हुआ कि वे इंग्लैंड से लौट कर फिर भारत आएंगे, मगर वे लौट नहीं सके। मौत ने उनकी जिंदगी छीन ली। भारत में अनेक विदेशी आए, बघा काय म्हणतात ते, भारत में अनेक विदेशी आए, कोई सोना तो कोई चांदी ले गए। वे जेम्स प्रिंसेप थे जो अपने बीमार शरीर को लेकर इंग्लैंड गए, लेकिन भारत को धम्मलिपि देकर गए। प्रिंसेप ने यदि और कुछ भी न किए होते तब भी केवल अशोककालीन लिपि की कुंजी खोज लेने के लिए उनका स्थान विश्व के उन चोटी के विद्वानों में है जिन्होंने प्राचीन मिस्र और बेबीलोन की लिपी का रहस्य खोज निकाला। म्हणजे आपण अगोदर जो विल्यम जोन्स पाहिला आणि त्यानंतर आपण जेम्स प्रिन्सेप पाहिला, या जेम्स प्रिन्सेपच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा अशोक मिळाला आणि अशोक मिळाल्यामुळे संपूर्ण बुद्ध आणि बुद्ध धम्माचं जे संपूर्ण ओरिजिनल साहित्य आहे, जे अशोकाने लिहून ठेवलं होतं, ते सगळंच्या सगळं आपल्याला मिळालं। त्याला एकमेव कारणीभूत आहे तो ब्रिटिश शास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप नावाचा शास्त्रज्ञ आहे। त्याची महान देण आहे ही संपूर्ण जगातल्या बौद्ध जगताला त्याची महान देण आहे। आपण जे म्हटलं की तीन लोक आहेत, आपण विल्यम जोन्स पाहिला, आपण जेम्स प्रिन्सेप पाहिला आणि संपूर्ण ज्याला पुरातत्व खात्याचा जनक असं म्हणतात तो तिसरा जो शास्त्रज्ञ आहे, त्या तिसऱ्या शास्त्रज्ञांचं नाव आहे अलेक्झांडर कनिंघम। यांनी जी आज आपण संपूर्ण जी पर्यटन स्थळाच्या माध्यमातून जी आपण बौद्ध स्थळं पाहतो, ही सगळीच्या सगळी बौद्ध स्थळं उत्खननाच्या माध्यमातून ज्यांनी शोधून काढली त्याचं नाव काय आहे? अलेक्झांडर कनिंघम हे त्याचं नाव आहे। त्यामुळे अलेक्झांडर कनिंघम हा प्रत्येक बौद्ध माणसाला माहीत असला पाहिजे, जेम्स प्रिन्सेप हा प्रत्येक बौद्ध माणसाला माहीत असला पाहिजे, विल्यम जोन्स हा प्रत्येक बौद्ध माणसाला माहिती असला पाहिजे, जेम्स फर्ग्युसन लेण्यांचा संशोधन करणारा हा प्रत्येक बौद्ध माणसाला असला पाहिजे। कारण इथं जे सगळं साहित्य आहे त्याच्यात भेळ मिसळ किंवा भेसळ कोणी करू शकत नाही, ते ओरिजिनल आहे आणि ते सम्राट अशोकाने लिहिलेलं आहे। आणि सम्राट अशोक हा संपूर्ण जगातला धम्माचा किती मोठा चाहता किंवा शिष्य होता हे आपण वेगळं काही सांगण्याची आवश्यकता नाही। आता अलेक्झांडर कनिंघम याचं जगामध्ये अतिशय महत्त्व का आहे, तर जेम्स प्रिन्सेप असतील किंवा अलेक्झांडरच्या अगोदरचे जेवढे शास्त्रज्ञ किंवा सगळे संशोधक होते, परंतु हे व्यक्तिगत लेवलला संपूर्ण संशोधन झालं होतं। संशोधनाची संस्था अशी निर्माण झालेली नव्हती किंवा पुरातत्व खात्याची निर्मिती अशी झालेली नव्हती। या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तो तिकडून लंडनमधून शिकून येऊन इथं तो नोकरी करत करत हे सगळं ते करत होतं। त्यामुळे सरकारने असं काही खातं निर्माण संशोधनाचं केलेलं नव्हतं, हे व्यक्तिगत स्तरावरती चालत होतं। हे व्यक्तिगत स्तरावरती ज्यांनी ज्यांनी संशोधन केली तीही संशोधन किती मोठी आहेत हे सुद्धा बघा की भारतात मोठ्या प्रमाणात पुरावशेष पसरलेले होते त्या कालखंडामध्ये। आता आपण ही पर्यटन स्थळ पाहतो तर त्यावेळेस ते पसरलेच असतील ना सगळे। भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पुरावशेष पसरले होते, पण भारतीयांना पुरातत्व विद्येचे ज्ञान अवगत नसल्यामुळे अनेक पुरावशेष नष्ट होत होते। ब्रिटिश भारतात आल्यानंतर तेथील पुरावशेष बघून अनेक ब्रिटिश अभ्यासकांनी त्यांचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि अभ्यास केल्यानंतर बघा ग्रीक इतिहासकारांनी उल्लेखलेला सँड्रोकोट्स म्हणजे चंद्रगुप्त मौर्य सिद्ध करणारे सर विल्यम जोन्स, म्हणजे चंद्रगुप्त मौर्याला ग्रीक इतिहासकारांनी नाव काय दिलं होतं? सँड्रोकोट्स असं नाव दिलेलं होतं। तो सँड्रोकोट्स म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य असं कोणी सिद्ध केलं तर सर विल्यम जोन्स यांनी संशोधन करून सिद्ध केलं। सांचीच्या स्तूपाचा शोध लावणारे कॅप्टन फेल हे यांनी सांचीच्या स्तूपाचा शोध लावला होता। साष्टी बेटावर असलेली जोगेश्वरी, मागठाणे, बंडपेश्वर, कान्हेरी लेण्यावर पहिल्यांदा ज्यांनी लिखाण केलं त्यांचं नाव आहे हेनरी सॉल्ट। ब्रह्मी व खरोष्टी या दोन प्राचीन लिपींचा उलगडा करणारे जेम्स प्रिन्सेस इत्यादी तज्ञाकडून वैयक्तिकरित्या संशोधन ही आतापर्यंत चालत आली, पण वैयक्तिक संशोधन न करता याची एक संस्था असावी अशा पद्धतीच्या संकल्पना मांडणारा जो पहिला शास्त्रज्ञ आहे ते कोण आहे तर सर अलेक्झांडर कनिंघम हे आहेत।
भारतीय पुरातन क्षेत्रात संस्थात्मक कार्य व्हायला पाहिजे याची जाणीव पहिल्यांदा अलेक्झांडर कनिंघम यांना झाली. तसेच पुरातात्विक विषयात विविध शाखांचा पाया सुद्धा घालण्याचं श्रेय आहे हे संपूर्णपणे अलेक्झांडर कनिंघम यांना देण्यात येतं. यांचं शिक्षण, यांचा जन्म 23 जानेवारी 1814 इंग्लंडमधील वेस्टमिनिस्टर येथे झाला. त्यांचं सैनिकी शिक्षण झालेलं होतं आणि वयाच्या 19व्या वर्षी ते इंजिनियर म्हणून अभियंत्याच्या तुकडीमध्ये भारतामध्ये आले होते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भूसेनेत विविध हुद्द्यावरती 1833 ते 1832 म्हणजे 62 म्हणजे सुमारे 33 वर्ष कार्यरत होते. सैन्यातून निवृत्त झाले तेव्हा ते मेजर जनरल होते. सैन्यात कार्यरत असताना त्यांची ओळख कलकत्ता टाकसाळीत कार्यरत असलेल्या ब्रह्मी आणि खरोष्ट लिपीचा उलगडा करणाऱ्या जेम्स प्रिन्सेप यांच्याशी झाली होती आणि प्रिन्सेप यांच्याबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधामुळे कनिंघम यांनी पुरातत्व विषयामध्ये रुची निर्माण केली होती. हे ओरिजिनल कोण होते? इंजिनियर होते. इंजिनियर होते आणि ते कशामध्ये होते? सैन्यामध्ये होते. सैन्यामध्ये यांची सर्व्हिस एकूण किती वर्ष झाली? तर 33 वर्षे यांनी सैन्यामध्ये सर्व्हिस केली आणि सैन्यामध्ये सर्व्हिस करून रिटायर झाल्यानंतर मग त्यांनी याच्यामध्ये इंटरेस्ट घेऊन पुन्हा 18 वर्ष ते भारतीय म्हणजे पुरातत्व खातेचं आहे आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ही जी संस्था निर्माण झाली ती त्यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्यामुळे निर्माण झाली. रिटायर झाल्यानंतर माणूस जाऊन आराम करतो, पण रिटायर झाल्यानंतर भारतामध्ये अजरामर काम करणारे सर अलेक्झांडर कनिंघम हे आहेत. 1834-35 साली सारनाथ येथला म्हणजे धम्मेक स्तूपाचं जे उत्खनन आहे, धम्मेक स्तूपाचं जे सारनाथ येथील हे उत्खनन सर्वप्रथम कोणी केलं? तर ते अलेक्झांडर कनिंघम यांनी केलं. 1835 आणि 36 साली या स्तूपाच्या आजूबाजूच्या सगळं जे उत्खनन आहे ते त्यांनी केलं. 22 एप्रिल 1840 रोजी जेम्स प्रिन्सेप यांच्या अकाली निधनानंतर कनिंघम यांनी प्रिन्सेप यांची इंडो ग्रीक आणि शक राजवटीचा अभ्यास अर्धवट राहिलेला आहे तो पूर्ण केला. कनिंघम यांनी सांची येथील भिस्ता स्तूपाचा सखोल अभ्यास केला. त्याचबरोबर संकिसा या बौद्धकालीन शहराचे स्थान सुद्धा त्यांनी निश्चित केलं. वयाच्या 21व्या वर्षी म्हणजे सारनाथचा जो स्तूप धम्मेक स्तूप आहे ना, या सारनाथच्या धम्मेक स्तूपाचं संशोधन किंवा शोध जो यांनी वयाच्या 21व्या वर्षी लावलेला आहे. त्याची घटना कशी घडली तर ते कशात होते? सैन्यात कामाला होते आणि सैन्यात कामाला असताना वयाच्या 21व्या वर्षी त्यांची इंजिनियर म्हणून वाराणसीला नियुक्ती झाली होती. वाराणसी शहराबाहेर सारनाथ हे स्थळ शांत आणि कल्लोळापासून दूर होतं. तिथे फेरफटका मारताना त्यांना एका उंच इमारतीचे घुमट आढळलं. त्यांना असं वाटलं की हे कोणत्या तरी महाराजाचा महल असावा, म्हणून एक अभियंता म्हणून त्यांच्या मनात त्या वस्तूबद्दल कुतूहल जागं झालं. मग त्यांनी शोध सुरू केला. स्वतःच्या पैशातून त्यांनी उत्खननाचं कार्य सुरू केलं. या उत्खननावर त्यांना दगडावर कोरलेली अक्षरं मिळाली जी त्यांना आकलना पलीकडची होती, म्हणून त्यांनी जेम्स प्रिन्सेपकडे ती पाठवली. जे तत्कालीन रॉयल एशियाक सोसायटीचे सचिव जेम्स प्रिन्सेप हे होते. जेम्स प्रिन्सेपने बुद्धाला आदरांजली म्हणून या लिपीचा शोध लावला. ही होती ब्रह्मी लिपी. या शिलालेखावरून हाही शोध लागला की बुद्धांनी पहिलं प्रवचन दिलेलं हेच स्थळ होय, म्हणजे सारनाथचे धम्मेक स्तूप. यामुळे पुरातन वास्तू संशोधनाशी त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली आणि त्यानंतर भारतीय इतिहास उत्खनन आणि पुरातन शास्त्रामध्ये त्यांचा संबंध आला. म्हणजे 21व्या वर्षी जे सारनाथचा जो धम्मेक स्तूप आहे आणि बुद्धाने जे पहिलं प्रवचन दिलेलं जे ठिकाण आहे त्या ठिकाणाचा शोध हा सर्वप्रथम अलेक्झांडर कनिंघमच्या माध्यमातून लागला. म्हणजे ते सहज बघायला गेलं तर त्यांना फक्त गुमटाचा भाग दिसत होता. त्यांनी आपल्या खिशातल्या पैशांनी, सरकारच्या नव्हे तर स्वतःच्या वैयक्तिक पैशांनी त्याचं संपूर्ण उत्खनन केलेलं होतं आणि ते सगळं शोधून काढलं होतं आणि त्याच्यावरती जे लिखाण केलेलं होतं त्यांनी जेम्स प्रिन्सेपकडे कलकत्त्याला पाठवलं आणि तिकडून जी माहिती आली त्यावरून सिद्ध झालं की हा धम्मेक स्तूप आहे. इथं तथागत भगवानचं पहिलं प्रवचन झालेलं होतं. मग त्याच्या आजूबाजूचं सर्व उत्खनन जे आहे ते अलेक्झांडर कनिंघम यांच्या माध्यमातून झालेलं आहे. त्यानंतर त्याच ठिकाणी सारनाथ नंतर सांची स्तूप येथे सारीपुत्त व मोगल लाईन यांच्या अस्थी सुद्धा त्यांनी
त्यांना सापडलेल्या आहेत. 1854 मध्ये द भिल्सा टोप्स या ग्रंथाचं लेखन केलं त्यांनी व त्यामध्ये ही संपूर्ण माहिती लिहिलेली आहे. लुंबिनी, सारनाथ, बुद्धगया, सांची, कुशीनगर, तक्षशिला, नालंदा ही जी ठिकाणं आहेत, ही जी ठिकाणं संपूर्ण जी आहेत ती अलेक्झांडर कनिंघम यांनी शोधून काढलेली ठिकाणं पूर्णपणे आहेत. त्यामुळे पुरातन बौद्ध स्थळं शोधण्यास यांना फायन आणि हेनसांग, आता ही स्थळं त्यांनी शोधून कशी काढली, तर त्यांच्याकडे एक मॅप म्हणजे गाईडलाईन काय होती, जे मी सुरुवातीला सांगितलं की ही स्थळं आहेत. हे कुणी सांगितलंय, तर चीनी प्रवासी फायन आणि हेनसंग या दोघांनी सांगितलंय. या दोघांच्या पुस्तकामध्ये जसं लिहिलेलं आहे की अमक्या अमक्या ठिकाणी अमक्या अमक्या किलोमीटरवर अमकामकं ठिकाण अमकामकं विहार असं जे आहे, ते पुस्तकं घेऊन हे ब्रिटिश शास्त्रज्ञ सगळीकडे फिरत होते आणि त्या माध्यमातून, त्यामुळे सारनाथ कुठे आहे, कोसांबी कुठे आहे, कुशिनारा कुठे आहे, ही जी सगळी स्थळं आहेत, ही सगळी स्थळं शोधून काढण्याचं मूळ कारण आहे की चीनी प्रवाशांनी या सगळ्या स्थळांचं डिटेल वर्णन जे आहे ते करून ठेवलेलं होतं. मग अलेक्झांडर कनिंघमनी ओळीनं ही जी सगळं संशोधन केलं, त्या संशोधनाचं कारणच आहे की त्यांना फायन आणि हेनसांगच्या याच्यामध्ये सगळं डिटेल मिळत होतं आणि त्या डिटेलप्रमाणे ते तिथे जाऊन उत्खनन करत होते. 1846 मध्ये कलकत्ता एशियाटिक सोसायटीला पत्र पाठवलं आणि त्यांनी त्यावेळेचा जो लॉर्ड होता कॅनिंग, यालाही पत्र पाठवायला सुरुवात केली की संस्था सुरू केली पाहिजे, पुरातत्व खात्याची निर्मिती करायला पाहिजे. 1860 मध्ये लॉर्ड कॅनिंग यांनी पुरातत्व विभाग करण्याचा यांना त्यांनी प्रस्ताव पाठवला. सातत्याने प्रयत्न केले, याच्यावरती लेख लिहिण्याचा प्रयत्न केला, याची माहिती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड कॅनिंग समोर जाऊन अनेक वेळा त्यांनी सांगितलं की 100 वर्ष झाली आपण भारतावरती राज्य करतोय, परंतु पुरातत्व खातं मात्र आपण सुरू केलं नाही आणि इथलं आपण कुठलंच पुरातन अजिबात आपण जतन करण्यासाठी आपला प्रयत्न नाही. जगातल्या सगळ्या देशामध्ये हे असं पुरातत्व खातं आहे, मग भारतामध्ये अशा पद्धतीचं का नाही, असं सातत्याने पोटतिडकीने कनिंघम हे त्यावेळच्या ब्रिटिश सरकारला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होते. तसा प्रस्ताव त्यांनी लेखी पाठवला होता आणि त्याला जे यश आलं ते 1861 साली आलं आणि लॉर्ड कॅनिंगच्या माध्यमातून 1861 साली काय झालं, 1861 मध्ये 21 नोव्हेंबर 1861 रोजी आपल्या देशामध्ये पुरातत्व खात्याची सुरुवात सुरू झालेली आहे. आणि या पुरातत्व खात्याचे प्रमुख किंवा महानिर्देशक जे पहिले आहेत, ज्याला जनक म्हणतात, ते सर अलेक्झांडर कनिंघम हेच आहेत. यांच्या माध्यमातून सगळी बौद्ध स्थळं जी आहे ही उत्तरेतील सगळी बौद्ध स्थळं शोधून काढण्यात आलेली आहे. त्यांनी 1861 सालापासून ते 1865 सालापर्यंत जेवढं संशोधन करता येईल आणि जेवढी स्थळं शोधून काढता येईल तेवढी स्थळं शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा 1865 साली हे खातं बंद करण्यात आलं. लॉर्ड लॉरेन्सद्वारा हे लॉर्ड लॉरेन्स हा दुसरा आला आणि 1866 ते 71 या कालखंडामध्ये हे खातं बंद झालं. पुन्हा 1871 साली लॉर्ड मायोद्वारा ड्यूक ऑफ ऑर्गेलच्या प्रस्तावानुसार पुन्हा हे पुरातत्व खातं कनिंघमच्या नेतृत्वाखाली, म्हणजे 1866ला हे खातं बंद झाल्यानं 65ला बंद झाल्यानंतर कनिंघम सुद्धा इंग्लंडला निघून गेले. परंतु लॉरेन्सच्या नंतर लॉर्ड मायो आला आणि मायोला मग लोकांनी सांगितलं की हे खातं पुन्हा निर्माण होण्याची आवश्यकता आहे. त्याला ते पटलं आणि त्यांनी ते पुन्हा खातं सुरू केलं 1871 साली. तोपर्यंत ते काम काय झालेलं होतं, बंद झालं होतं. पुन्हा 71 साली अलेक्झांडर कनिंघम हे भारतात आले आणि त्यांच्याच पुन्हा अध्यक्षतेखाली किंवा मार्गदर्शनाखाली हे खातं पूर्णपणे सुरू झालं. 1879 मध्ये त्यांनी ग्रंथ लिहिला एन्शंट जॉग्राफी ऑफ इंडिया आणि त्यामध्ये संपूर्ण प्राचीन भारताची माहिती लिहिली. म्हणजे त्याच्यात सम्राट अशोकाच्या शिलालेखांचा संपूर्ण संग्रह होता. त्यानंतर कुशीनाराचा शोध लागला. कुशीनारामध्ये तथागतांची जी मूर्ती आडवी आहे ती मूर्ती सुद्धा, म्हणजे परिनिर्वाण मुद्रा ज्याला आपण म्हणतो, ती मूर्ती सुद्धा सर अलेक्झांडर कनिंघम यांनी शोधून काढली. 1881ला ते बुद्धगयेला गेले, बुद्धगयेला भेट दिली आणि 1881ला गेले त्यावेळेस त्यांना बुद्धगयेला बुद्धांच्या अस्थी सुद्धा सापडल्या. 1872 मध्ये बुकानन यांनी नालंदाचा शोध लावला होता. असं म्हटलं जातं की इतर बौद्ध स्थळाप्रमाणेच नालंदा आणि तक्षशिला ही प्राचीन भारतीय विद्यापीठे विस्मृतीत गेली होती
1872 मध्ये फ्रान्सिस बुकानन यांनी नालंदा विद्यापीठ शोधून काढलं, पण कनिंघम यांनी सांगितलं की ते नालंदा विद्यापीठच आहे, हे त्यांनी काढलं. नंतर 1872 मध्येच तक्षशिला विद्यापीठ हे शोधून काढण्यामध्ये आलेलं आहे. सर्वोत्तम पुरातत्व शास्त्रज्ञ असं त्यांना म्हटलं जातं की सर कनिंघम यांचं कार्य हे शब्दापलीकडचं आहे. सर अलेक्झांडर कनिंघम जगातील सर्वोत्तम पुरातत्व शास्त्रज्ञ होते. त्यांनी भारताचा अगदीच विस्मृतीत गेलेला इतिहास संपूर्ण जगासमोर आणला. आपण भारतीय त्यांचे या योगदानासाठी कायमस्वरूपी ऋणी राहिले पाहिजे. त्यानंतर 1872 मध्ये बुंदेलखंड, मथुरा, बोधगया याचा दौरा केला. त्यानंतर मध्य प्रांत, बुंदेलखंड, माळवा प्रांत म्हणजे संपूर्णपणे त्यांनी 73 ते 77 मध्ये भरवूत स्तूप जो आहे या भरवूत स्तूपाच्याकडे सुद्धा त्यांचं लक्ष गेलं. 78-79 मध्ये तक्षशिला येथे अलेक्झांडर पूर्व काळातील भारतीय नाण्यांचा फार मोठा साठा त्यांना मिळत गेला. 81 मध्ये कनिंघम यांनी बोधगया येथील मंदिर साफ केलं, जे संपूर्ण ते वेढलेलं होतं. ते 81 मध्ये कनिंघम यांनी बोधगयाचं महाबोधी विहार साफ केलं. त्याचबरोबर चिनी भिक्षुकाकडून त्याच्या प्रवास वर्णनातून नमूद केल्याप्रमाणे जी स्थळं होती त्या स्थळाची पूर्णपणे निश्चिती सुद्धा करण्यात येते. त्यानंतर त्यांनी हडप्पा आणि मोहेंजोदडो यांची पण उत्खनन करायची सुरुवात केली, परंतु ते त्यांच्याकडून काम पूर्ण झालेलं नव्हतं. त्यानंतर 1885 मध्ये त्यांनी काय घेतली, निवृत्ती घेतली आणि 1885 नंतर त्यांनी मग लिखाणाला सुरुवात केली. त्यांनी नानकशास्त्र, भूगोल, मंदिरं, स्तूप, शिलालेख या विषयावरती अनेक लेख लिहिलेले आहेत. नंतर त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये 18 वर्षाच्या आयुष्यामध्ये जेवढं पुरातत्व खात्याच्या माध्यमातून संशोधन केलेलं आहे, या संशोधनाचे एकूण 21 अहवाल आहेत. हे संपूर्ण आपण अहवाल जर वाचले तर आपल्याला जी आपली बौद्ध स्थळं आहेत त्या प्रत्येक बौद्ध स्थळाचा कसा शोध लागलेला आहे, तो कसा लावलेला आहे, त्याचे काय पुरावे आहेत, या सगळ्या अहवालामध्ये आजही आपण जर वाचलं तर आपल्याला ते लक्षामध्ये येईल. त्यामुळे फक्त त्यांच्याबद्दल डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय म्हणतात ते मी त्यांच्याबद्दल तुम्हाला थोडक्यामध्ये वाचून दाखवतो की बौद्ध भारत की खोज में जिन पुरातत्वविदों का महत्वपूर्ण योगदान है उनमें अलेक्जेंडर कनिंघम का नाम सबसे ऊंचा है. भारत पहुंचने के तुरंत बाद 1833 में उनकी मुलाकात जेम्स प्रिंसेप से हुई. भारतीय पुरातत्व में अपार रुचि को देखते हुए जेम्स प्रिंसेप ने कनिंघम को 1837 में अपना सहयोगी बना लिया. प्रिंसेप ने कनिंघम के बारे में लिखा है कि वे इतने प्राचीन ऐतिहासिक तथ्यों का कृतियों को प्रकाश में ला सके जिनके सामने मुझे तो लगता है कि मैं अकर्मण्य रहा हूँ. कनिंघम को गढ़ने में जेम्स प्रिंसेप की भूमिका सराहनीय रही. कनिंघम ने भी जेम्स प्रिंसेप को प्राचीन सिक्कों और लेखों के और लिपि के उद्घाटन में सहायता की है. त्यांनी सारनाथचा शोध लावला. चिनी प्रवाशांच्या वृत्तांताच्या आधारावर तक्षशिला, शृंग, अहिच्छत्र, वैराट, संकिसा, श्रावस्ती, कोशांबी, वैशाली, नालंदा ही सर्व ठिकाणं जी आहेत ती त्यांनी शोधून काढली. संकिसाचा फक्त तुम्हाला इथं माहिती मी सांगतो. संकिसा म्हणजे साकमनुसा असा शब्द आहे. साकमनुसा असा जो साकमुनिसा असा जो शब्द आहे, ज्याला आपण मराठीमध्ये शाक्यमुनी म्हणतो ना, तो शब्द काय आहे, साकमुनिसा. आणि साकमुनिसावरून संकिसा हे नाव आहे, परंतु उत्खननामध्ये सापडलं की साकमुनिसा म्हणजे शाक्यमुनी बुद्धालाच म्हटलेलं आहे. त्याची स्टोरी मी तुम्हाला फक्त डॉक्टर राजेंद्र प्रसादांनी सांगितली ती सांगतो कि उन्होंने 1842 में संकिसा की खुदाई कराई थी. साकमुनिसा कंसात बुद्ध के नाम पर संकिसा है. साकमुनिसा नावावरच संकिसा हे नाव पडलेलं आहे. अभिलेखों में बुद्ध का नाम साकमुनिसा मिलता है. संकिसा की खोज कनिंघम ने 1842 में की थी. उन्होंने अपनी पुस्तक द एंशिएंट ज्योग्राफी ऑफ इंडिया में इसके बारे में बहुत विस्तार से लिखा है. चीनी यात्री फैयान और हेनसांग ने भी संकिसा के बारे में दिलचस्प जानकारी दी है. प्राचीन काल में यह एक महत्वपूर्ण स्थान था. त्यामुळे हे जे संपूर्ण संकिसा जे आहे त्या संकिसानंतर
कोशांबीचा कशा पद्धतीने शोध लावला याचंही संपूर्णपणे लिहिलेलं आहे. 1863 मध्ये तक्षशिला आणि 1873 मध्ये भरूच स्तूपाचा सुद्धा त्यांनी शोध लावला. 1892 मध्ये बोधगया येथील उत्खननाची माहिती प्रकाशित केली. कनिंघम ने जैसे भिलसा टॉप्स में सांची के आसपास से खुदाई के प्राप्त पुरावशेषों तथा अभिलेखों का वर्णन किया है, वैसे ही महाबोधि द ग्रेट बुद्धिस्ट टेम्पल अंडर द ट्री एट बुद्ध गया, म्हणजे 1892 में बोध गया के आसपास के स्थानों की भी खुदाई कनिंघम ने केलेली आहे. 1877 मध्ये अशोक काळाचे सगळे जे लेख आहेत ते खंड रूपाने त्यांनी 1877 मध्ये पुरालेख शास्त्र में कनिंघम की दिलचस्पी का प्रमाण इंस्क्रिप्शनम इंडिकारम नामक ग्रंथमाला है, जिसका पहला खंड स्वयं कनिंघम ने बड़ी सावधानी से संपादित किया है. अशोककालीन शिलालेखों वाले इस खंड का प्रकाशन 1877 में हुआ था. कनिंघम ने न केवल संबोधि स्थल की पुरानी गरिमा प्रदान की, बल्कि कुशीनगर को भी उन्होंने भारतीय इतिहास में प्रमुखता से सामने लाया. आज तेल्लाड़ा बौद्ध विश्वविद्यालय की खुदाई से सब लोग चकित है, किंतु कनिंघम ने बहुत पहले अपनी रिपोर्ट में टीले के अंदर कोई बड़ा साम्राज्य समाया होने का इशारा दिया था. कनिंघम ने सिक्कों और कलाकृतियों का व्यापक संग्रह किया था. कुछ संग्रह खो गए मगर अनेक संग्रहालय में रखे हुए उन्होंने 1871 में भारत का प्राचीन भूगोल नामक प्रसिद्ध पुस्तक लिखी. इस ग्रंथ में उन्होंने प्राचीन स्थानों की पहचान की, जिनमें अधिकांश सभी साबित हुए हैं. ध्यातव्य है कि हड़प्पा की खुदाई सबसे पहले कनिंघम ने ही की थी, लेकिन वे इसका हल नहीं निकाल सके. अशा पद्धतीने संपूर्ण जे उत्तरेमधली जी संपूर्ण बौद्ध स्थळं आहेत, ही संपूर्ण बौद्ध स्थळं शोधून काढण्याचं जे काम आहे कनिंघमने केलं. आपण तिन्ही शास्त्रज्ञांचा या ठिकाणी अभ्यास केला. पहिला शास्त्रज्ञ विल्यम जोन्स आहे, दुसरा शास्त्रज्ञ जेम्स प्रिन्सेप आहे, तिसरा शास्त्रज्ञ कनिंघम आहे. चौथ्याची थोडक्यात माहिती सांगतो. ज्यांनी संपूर्ण भारतातील लेण्यांचा अभ्यास केला तो जेम्स फर्ग्युसन आहे. म्हणजे हे संपूर्ण पुरातत्वचं काय होतंय, परिपूर्ण होतं. त्यामुळे भारतातील लेणींचा थोर संशोधक याचा भाऊ विल्यम याची कलकत्ता येथे एक व्यापारी कंपनी होते, त्या कंपनीचा भागीदार म्हणून जेम्स कलकत्त्यात आला होता. आता भारतात केव कमिशन कसं निर्माण झालं, लेण्यांचा आयोग कसा निर्माण झाला आणि तो कसा बंद झाला, तो सगळं याच्यामुळे घडलेलं आहे. म्हणून आपण थोडक्यात त्याची माहिती इथं देतोय. 1840 मध्ये त्याची रॉयल एशियाटिकचा सभासद म्हणून निवड झाली होती. भारतामध्ये तो सातत्याने भटकंती करून प्राचीन अवशेष तो पाहत होता, पण त्या प्राचीन अवशेषाचा त्याला अर्थ कळत नव्हता. मग जेम्स प्रिन्सेपने जे साहित्य लिहिलं होतं, धर्माचा अभ्यास केला होता, त्याचा याने अभ्यास केल्यानंतर याला थोडा थोडा त्याचा अर्थ कळायला लागला. आणि 1836 ते 1842 या 6 वर्षाच्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये जेवढी लेणी आहेत त्या सगळ्या लेण्यांच्याकडे तो गेला. भारताच्या कानाकोपऱ्यात जेवढी लेणी आहेत त्या सगळ्या लेण्यांची त्यांनी यादी केली. तिथं काय काय लिहिलेलं आहे त्याचा अभ्यास केला. त्याचा एवढा तो त्यातला तज्ज्ञ होता की लेणे बघताच तो कुठल्या कालखंडातलं लेणं आहे आणि लिहिलेलं आहे तो वाचायचा, एवढा त्याचा परिपूर्ण अभ्यास झाला होता. त्यामुळे त्याचा संपूर्ण तपशील त्याने जो आहे तो संपूर्ण तपशील तयार केला होता. आणि या अभ्यासाच्या आधारे जेम्स फर्ग्युसनने 1845 मध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी समोर रॉकेट टेम्पल्स इन इंडिया या विषयाचा एक निबंध लिहिला. आणि मग त्याच्या शिफारशीवरून लेण्यांच्या भवितव्यासाठी 31 जुलै 1848 साली केव कमिशनची स्थापना झाली. म्हणजे लेण्यांसाठी आयोग, संपूर्ण भारतातली लेणे यांच्या मेंटेनन्स किंवा या सगळ्यांच्या गोष्टीसाठी जो पहिला आयोग जेम्स फर्ग्युसनच्या माध्यमातून स्थापन 1848 साली झालेला आहे. त्यानंतर या 1850 मध्ये त्यांनी पुन्हा कमिशनच्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये त्याची स्तुती झाली. आयर्लंड, इंग्लंडमध्ये त्याची स्तुती करण्यात आली की त्यांनी एवढं मोठं संशोधन आणि एवढा मोठा चार्ट संपूर्णपणे तयार करण्यात आलेला आहे. 1855 ते 56 या काळात भारतीय वास्तुशैली व तिची वैशिष्ट्य यांचा सूक्ष्म चिकित्सक अभ्यास फर्ग्युसननी करून त्याच्यावरती ग्रंथ लिहिलेला आहे. रूड स्टोन मॅन्युमेंट्स ऑफ मेनी लँड्स 1872 मध्ये लिहिलेल्या त्या ग्रंथात त्यांनी भारतीय पूर्वयुगीन अवशेष व प्रागैतिहासिक नसून ऐतिहासिक असल्याचे त्याने नमूद केलेले आहे. अजिंठा
बौद्ध लेण्यामधील चित्रकला वैशिष्ट्यपूर्ण असल्याने मद्रास सरकारने त्याच्या तैलचित्राच्या प्रतिकृती काढण्यासाठी सुद्धा कॅप्टन रॉबर्ट गिल यांची नियुक्ती केलेली होती. त्यानंतर दुर्दैवाने म्हणजे ते 1880 मध्ये केव्ह टेम्पल्स इन इंडिया नावाचा जो ग्रंथ त्यांनी प्रकाशित केलेला होता. असे जरी असले तरी भारतातल्या लेण्यांची शैली, त्याचा धार्मिक संबंध, याचा उत्कृष्ट कलाकुसर याचं संपूर्ण वर्णन त्यांनी सातत्याने केलं होतं. त्याचं असं म्हणणं होतं की लेण्यांना राजाश्रयही मिळाला होता आणि लोकाश्रयही मिळाला होता. लेण्यांची एकूण संख्या व तसेच त्याच्या लेण्यातील कलाकुसर, विशालता आणि भव्योदता विचारात घेता हे मान्य करावे लागते असं तो म्हणतो की लोकांनी फार मोठ्या प्रमाणात बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता. जवळजवळ 1000 वर्ष त्याला राजाश्रय सुद्धा लाभला होता. त्यामुळे प्रथमतः बौद्ध धम्म इथं रुजला गेला आणि नंतर लेण्यांची निर्मिती झाली. प्राथमिक अवस्थेतील बौद्ध धम्मात मूर्तीपूजेला स्थान नव्हतं. त्यावेळेस पूजेकरता चैत्य आणि स्तूपाची प्रतीकं मानली जात होती. सुरुवातीच्या काळात भगवान बुद्ध अथवा त्यांच्या जवळच्या शिष्यांच्या अस्थीवर स्तूप उभारले जात व स्तूपावरील त्या भागाला दगोबा किंवा धातुगर्भ असे समजले जात होते. जेम्स फर्ग्युसनच्या मते महायानी लेणी भव्यतेच्या बाबतीत जरी उजव्या वाटत असल्या तरी त्यात अस्सलपणा व प्रामाणिकपणा यांचा अभाव होता. लेण्यासंबंधी इतिहास लिहिण्याचे महान कार्य जेम्स बर्जेसच्या साथीने जेम्स फर्ग्युसनने करून फार मोठे या क्षेत्रामध्ये योगदान दिलेले आहे. विशेष म्हणजे 1836 ते 42 पर्यंत त्याची भटकंती, भारतीय प्राचीन शिल्पकला जतन करण्याकरता दिसून आलेली त्याची तळमळ व धडपड, त्याने या लेण्यांचा केलेला कलात्मक व चिकित्सक अभ्यास, ज्याबद्दल रॉयल एशियाटिक सोसायटीने नुसते नौकौतुक न करता या कार्याला चालना मिळावी म्हणून केलेली केव्ह कमिशनची निर्मिती इत्यादी बाबी जमिनीत गाडल्या गेलेल्या लेण्यांच्या रूपातील बौद्ध संस्कृतीला उजेडात आणायला कारणीभूत झालेल्या आहेत. फर्ग्युसनच्या संशोधनामुळे प्राचीन भारतीय कलावस्तूकडे शासनाचे लक्ष वेधले गेले आणि हा अमूल्य ठेवा जतन करण्यासाठी सरकारमार्फत प्रयत्न सुद्धा होऊन गेला. प्राचीन कलेचा मर्मज्ञ, समीक्षक आणि वास्तुशिल्पाचा तज्ञ इतिहासकार म्हणून फर्ग्युसनचे नाव आहे हे अजरामर आपल्याला झालेलं आढळतं. शेवटचा मुद्दा जो आहे की ज्या काळात बुद्ध धम्माचा पुनर्शोध लागत होता त्या काळात श्रीलंकेतील जॉर्ज टर्नरने 1834 मध्ये महावंशाचे भाषांतर करून महत्त्वाचं काम केलं. त्याचबरोबर ब्रियॉन हॉजसनने तिबेटन बुद्धिझमचं साहित्य फ्रान्सला पाठवलं. त्याला अलेक्झांडर सोमडिकोसने तिबेट इंग्रजी शब्दकोश तयार करून दुजोरा दिला. कनिंगम नंतर एका पाठोपाठ एक अशा प्राच्य भाषा तज्ञाने फाहियान आणि हुयेन स्तंगाच्या प्रवास वर्णनाच्या प्रती जवळ ठेवून टेकड्या पिंजून काढल्या. जेम्स फर्ग्युसन, जेम्स बर्जेस, जॉर्ज ग्रियर्सन, विन्सेंट स्मिथ, डॉक्टर ऑस्टिन वॅडेल, ऑरेल स्टेन, सिल्वन लेवी, सर जॉन मार्शल आणि डीएन सेन ही चांगल्या योग्यतेच्या काही लोकांची नावे, परंतु कोणीच निर्णायकरित्या सिद्ध करू शकले नाही की बुद्धाच्या जीवनकाळी कोणत्या लेण्याने भूमिका बजावलेली आहे. जोन्स, बुचानन, प्रिन्सेप, कनिंगम आणि मार्शल तसेच त्यांना अनुसरणाऱ्या इतर लोकांच्या परिश्रमाचे आपण आभार मानले पाहिजेत. कारण अजंठा, सांची आणि सारनाथ आणि पर्यटन स्थळामध्ये आपण जी संपूर्ण कुशिनारा असेल, बुद्धगया असेल, संकिसा असेल किंवा जी विविध स्थळं आहेत, या बुद्धिस्ट स्मारकांना आता दरवर्षी लाखो लोक भेट देऊन त्याची वाखाणणी करतात. महाराष्ट्रातून व देशाच्या इतर भागातून दरवर्षी नोव्हेंबर ते जानेवारी या काळात पर्यटन सहली काढल्या जातात व हजारो लोक प्रत्येक दिवशी भेट देतात असतात. तसेच संपूर्ण जगातून उपासक उपासिका वर्ग, भिक्षू वर्ग या स्थळांना सातत्याने भेटी देत असतात. दरवर्षी बुद्धगयेला लाखो लोक जात असतात. ब्रिटिशांच्या काळात बौद्ध धम्माच्या याच जन्मभूमी त्याचं नाव सुद्धा कोणाला माहीत नव्हतं, परंतु ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अथक परिश्रमानंतर विश्वाच्या पटलावर तेवढ्याच ताकदीने मूळ बुद्ध धम्म पुन्हा विराजमान होतो. एक धम्म जो भूगर्भात गाडलेला होता तो पुन्हा पुनर्जीवित होतो, याची मिसाल विश्वाच्या इतिहासामध्ये मिळणं कठीणच आहे. एवढंच नवं, तो वरच आला नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नाने
भारताच्या राष्ट्रपतीच्या खुर्चीवर लोकसभेमध्ये धम्मचक्र प्रवर्तन आहे असं लिहिलं जातं, जे आपल्याला भगवान बुद्धाचीच नव्हे तर अशोकाच्या धर्मविजयाची सुद्धा आठवण करून देतं. अशाच प्रकारे अशोक स्तंभाचे शीर्ष भागावर अंकित सिंह विश्वाच्या चारी दिशेला निर्भयतापूर्वक धम्माची घोषणा करीत आहेत. ते त्याचा भारतीय गणराज्य मुद्रेच्या रूपात पुन्हा स्वीकार केला गेलेला आहे. हा संपूर्ण इतिहास वाचल्यानंतर मनावर हा प्रभाव पडतो की जर या देशामध्ये बौद्ध धम्माचा जर विरोध झाला नसता किंवा राजनैतिक विरोध झाला नसता तर धम्माच्या द्वारे संपूर्ण विश्वाचा विजय हा आजपर्यंत पूर्ण झाला असता. त्यामुळे हा जो अभ्यास, पुरातत्वीय खात्याचा जो आपण अभ्यास केला, हा अभ्यास आपल्या दृष्टिकोनातून, भारताच्या दृष्टिकोनातून आणि संपूर्ण बौद्ध जगताच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा आहे. आज जी सगळी बौद्ध स्थळं, बुद्धाच्या जीवनासंबंधीची जी स्थळं जी आहेत, ही सगळी स्थळं आपल्याला जे मिळतात ते ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मिळतात. त्यामुळे ब्रिटिशांचे राज्य या देशामध्ये आलं, परंतु या देशामध्ये जे ब्रिटिश अधिकारी आले, या ब्रिटिशांच्या अधिकाऱ्यांनी आपल्याला संपूर्ण जो या भूगर्भामध्ये गेलेला बुद्ध धम्म होता तो वरती आपल्याला परत मिळवून दिला. त्यामुळे बौद्ध जगत हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचं कायमस्वरूपी ऋणीच राहील. आपणही आजच्या कार्यक्रमानिमित्त त्या सर्व शास्त्रज्ञांना अभिवादन करूया, आदरांजली वाहूया आणि त्यांचं जे ऋण आपल्यावरती आहे या ऋणातच आपण राहूया, त्यांचं ऋण आपण कायमस्वरूपी मान्य करूया. आपण सर्वजण या कार्यक्रमाला आला आणि सहकार्य केलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. उद्या सकाळी 10 वाजता हा आपला कार्यक्रम धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवरती आपण करणार आहोत. म्हणजे रविवारी हा कार्यक्रम यूट्यूब चॅनलवरती येईल. आपण सर्वांनी तो पाहावा आणि आपल्या पाहिल्यानंतर त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण सबस्क्राईब केलं, आपल्या कॉमेंट्स आल्या तर आम्हाला ही चळवळ पुढे नेण्यासाठी आणि अधिकाधिक संशोधनात्मक आणि चांगली माहिती आपल्यासमोर पाठवण्यासाठी आम्हालाही उत्तेजन मिळेल. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.